भाग 1 गोष्टी ज्या आपल्याला माहीत आहेत, ज्या तुम्ही कदाचित विसरला असाल, ज्यांची तुम्हाला आठवण होणे महत्त्वाचे आहे. 14 धडा 1 आता या क्षणी चांगले वाटून घेण्याची शक्ती. आम्ही स्वतःला अब्राहम म्हणतो आणि आम्ही तुमच्याशी एका अभौतिक नॉन फिजिकल आयामामधून बोलत आहोत. अर्थात तुम्हाला हे समजून घेणे आवश्यक आहे की तुम्ही सुद्धा एका अभौतिक आयामामधूनच आला आहात, त्यामुळे आपण एकमेकांपेक्षा वेगळे नाही. तुमचे भौतिक जग हे अभौतिक जगाचेच एक प्रक्षेपण आहे. वास्तव पाहता तुम्ही आणि तुमचे भौतिक जग हे अभौतिक ऊर्जा स्रोताचाच सॉर्स एनर्जी विस्तार आहात. या अभौतिक साम्राज्यात आम्ही शब्दांचा वापर करत नाही, कारण आम्हाला त्यांची गरज नसते. आमच्याकडे बोलण्यासाठी कोणतीही भाषा नसते किंवा ऐकण्यासाठी कान नसतात, तरीही आम्ही एकमेकांशी उत्तम प्रकारे संवाद साधतो. आमची अभौतिक भाषा कंपनांनी व्हायब्रेशन्स बनलेली आहे आणि आमचे अभौतिक समुदाय किंवा कुटुंबे ही हेतूंची इंटेन्शन्स बनलेली असतात. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर आम्ही जे काही आहोत ते आम्ही कंपनांच्या रूपात प्रक्षेपित करतो आणि तशाच समान हेतूचे इतर त्याकडे आकर्षित होतात. तुमच्या जगातही हेच घडते, जरी तुमच्यापैकी बहुतेकांना याचा विसर पडला असला तरीही. अब्राहम हे अभौतिक जीवांचे एक कुटुंब आहे जे नैसर्गिकरित्या आमच्या एका शक्तिशाली हेतूने एकत्र आले आहे. तो हेतू म्हणजे तुम्हाला, म्हणजेच आमच्या भौतिक विस्तारांना विश्वाच्या नियमांची लॉज ऑफ द युनिव्हर्स आठवण करून देणे, जे सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवतात. तुम्हाला हे लक्षात ठेवण्यास मदत करणे हा आमचा हेतू आहे की तुम्ही ऊर्जा स्रोताचे विस्तार आहात, तुम्ही आशीर्वादित आणि अत्यंत प्रिय जीव आहात, आणि तुम्ही या भौतिक काळ, अवकाश, वास्तविकतेमध्ये टाइम, स्पेस, रियालिटी आनंदाने निर्मिती करण्यासाठी आला आहात. भौतिक जगावर लक्ष केंद्रित केलेल्या प्रत्येकाचा एक अभौतिक प्रतिरूप काउंटरपार्ट असतोच, अपवादाशिवाय. परंतु बहुतेक भौतिक जीव त्यांच्या ग्रहाच्या भौतिक स्वरूपामुळे इतके विचलित झाले आहेत की त्यांनी प्रतिकाराचे रेझिस्टन्स असे मजबूत नमुने विकसित केले आहेत जे त्यांच्या स्वतःच्या स्रोताशी असलेले त्यांचे कनेक्शन रोखतात. ज्यांना या कनेक्शनची आठवण करून हवी आहे त्यांना मदत करणे हा आमचा हेतू आहे. जरी सर्व भौतिक मानवांना अभौतिक जगाकडून मिळणाऱ्या स्पष्ट संवादाचा मार्ग उपलब्ध असला, तरी अनेक जण याबद्दल जागरूक नाहीत. आणि वारंवार जेव्हा तुम्हाला हे शक्य आहे याची जाणीव असते, तेव्हाही तुम्ही विचारांच्या अशा सवयी बाळगून ठेवता ज्या प्रतिकार म्हणून काम करतात आणि जाणीवपूर्वक संवाद साधण्याच्या तुमच्या क्षमतेला बाधा आणतात. तथापि योग्य वेळी संवादाचा एक स्पष्ट मार्ग खुला होतो आणि आम्ही आमचे आकलन कंपनांच्या माध्यमातून अशा काही लोकांपर्यंत पोहोचवण्यास सक्षम होतो जे आमचा संदेश स्पष्टपणे स्वीकारू शकतात आणि त्याचा अनुवाद करू शकतात. आणि एस्थरच्या एस्टा माध्यमातून इथे नेमके हेच घडत आहे. आम्ही आमचे ज्ञान कंपनांच्या रूपात देतो, जे तुमच्या रेडिओ सिग्नलच्या संकल्पनेसारखेच आहे, आणि एस्थर ही कंपने स्वीकारते आणि त्यांचे समतुल्य भौतिक शब्दांमध्ये भाषांतर करते. तथापि यावेळी अशा प्रकारे आमचे ज्ञान तुम्हाला देण्यास सक्षम असल्याबद्दल आमचे समाधान आणि आनंद व्यक्त करण्यासाठी पुरेसे भौतिक शब्द उपलब्ध नाहीत. आमची ही तीव्र इच्छा आहे की तुम्ही आत्ता या क्षणी जिथे आहात तिथे आनंदी राहावे, मग तुम्ही कुठेही असलात तरी. आम्हाला हे समजते की जर तुम्ही अशा ठिकाणी असाल जे तुमच्या इच्छित ठिकाणापासून खूप दूर वाटत असेल, तर हे शब्द तुम्हाला किती अवाजवी किंवा विचित्र वाटू शकतात. परंतु हे आमचे तुम्हाला पूर्ण वचन आहे की जेव्हा तुम्हाला आत्ता या क्षणी इतर कशाचीही पर्वा न करता चांगले वाटून घेण्याच्या शक्तीची समज येईल, तेव्हा तुमच्याकडे अशी गुरुकिल्ली असेल जी तुम्हाला कोणतीही स्थिती, आरोग्याची कोणतीही स्थिती, समृद्धीची कोणतीही स्थिती किंवा तुम्हाला हव्या असलेल्या कोणत्याही गोष्टीची स्थिती मिळवून देणे शक्य करेल. हे पृष्ठे विशेषतः तुम्हाला स्वतःबद्दल आणि तुमच्या सभोवतालच्या सर्वांबद्दल अधिक चांगली समज देण्यासाठी लिहिली गेली आहेत. आणि तुम्हाला यामध्ये मदत मिळू शकते, परंतु शब्द खरोखर शिकवत नाहीत. तुमचे खरे ज्ञान हे तुमच्या स्वतःच्या जीवनाच्या अनुभवातून येते. आणि जोपर्यंत तुम्ही अनुभव आणि ज्ञानाचे सतत संग्राहक आहात, तोपर्यंत तुमचे जीवन केवळ याबद्दलच नाही, ते परिपूर्णता, समाधान आणि तृप्तीबद्दल आहे. तुमचे जीवन तुम्ही खरोखर कोण आहात याच्या निरंतर अभिव्यक्तीबद्दल आहे. तुम्ही फक्त तेच ऐकता जे ऐकण्यासाठी तुम्ही तयार आहात. आम्ही तुमच्याशी एकाच वेळी चेतनेच्या विविध पातळ्यांवर बोलत आहोत, परंतु तुम्हाला फक्त तेच मिळेल जे स्वीकारण्यासाठी तुम्ही तयार आहात. प्रत्येक व्यक्तीला या पुस्तकातून एकच गोष्ट मिळणार नाही, परंतु या पुस्तकाचे प्रत्येक वाचन तुम्हाला आणखी काहीतरी नवीन देऊन जाईल. हे एक असे पुस्तक आहे जे याच्या शक्तीला समजणाऱ्या लोकांकडून अनेक वेळा वाचले जाईल. हे एक असे पुस्तक आहे जे भौतिक जीवांना देवाशी आणि जे काही खरोखर अस्तित्वात आहे, ALLTHATIS, त्या सर्वांशी असलेले त्यांचे नाते समजून घेण्यास मदत करेल. हे एक असे पुस्तक आहे जे तुम्हाला हे समजण्यास मदत करेल की तुम्ही कोण आहात, तुम्ही कोण होता, तुम्ही कुठे चालला आहात आणि जे काही सातत्याने सुरू आहे ते काय आहे. हे पुस्तक तुम्हाला हे समजण्यास मदत करेल की तुमची निर्मिती कधीही संपणारी नाही. आणि हे तुम्हाला तुमच्या भूतकाळाशी आणि भविष्याशी असलेले तुमचे नाते समजून घेण्यास मदत करेल,
पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते तुमच्यामध्ये तुमच्या शक्तिशाली आताच्या क्षमतेबद्दलची जागरूकता जागृत करेल. तुम्ही हे शिकाल की तुम्ही तुमच्या स्वतःच्या अनुभवाचे निर्माते कसे आहात आणि ही सर्व शक्ती तुमच्या आता मध्ये का आहे. आणि सरतेशेवटी हे पुस्तक तुम्हाला तुमच्या भावनिक मार्गदर्शन प्रणालीबद्दल, इमोशनल गायडन्स सिस्टम आणि तुमच्या कंपन बिंदूबद्दल, व्हायब्रेशनल पॉइंट समजून घेण्यास मार्गदर्शन करेल. येथे तुम्हाला प्रक्रियांची एक मालिका मिळेल जी तुम्हाला तुमच्या अभौतिक भागाशी पुन्हा जोडण्यास मदत करेल, अशा प्रक्रिया ज्या तुम्हाला हवी असलेली कोणतीही गोष्ट साध्य करण्यास मदत करतील. आणि जेव्हा तुम्ही या प्रक्रिया लागू कराल आणि जसजशी तुमची स्मृती विश्वाच्या शक्तिशाली नियमांबद्दल जागृत होईल, तसतसा जीवनाचा आनंद घेण्याचा आस्वाद पुन्हा परत येत असल्याचे तुम्हाला नैसर्गिकरित्या जाणवेल. धडा 2 आम्ही आमचे वचन पाळत आहोत. आम्ही तुम्हाला तुम्ही कोण आहात याची आठवण करून देत आहोत. तुम्हाला नक्की काय हवे आहे हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही तुमच्या स्वतःच्या अनुभवाचे निर्माते आहात हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही तुमच्या इच्छेच्या उत्क्रांतीचा आनंद घेत आहात का? तुमच्यात एका नव्या इच्छेचे स्पंदन तुम्हाला जाणवत आहे का? जर तुम्ही त्या दुर्मिळ मानवांपैकी एक असाल ज्यांनी उत्तर दिले आहे की होय, मी माझ्या इच्छेच्या उत्क्रांतीचा आनंद घेत आहे. मला अशा ठिकाणी असण्याचा आनंद वाटतो आहे जिथे मला हव्या असलेल्या बऱ्याच गोष्टी अजून माझ्यापर्यंत आलेल्या नाहीत, तर तुम्हाला समजले आहे की तुम्ही कोण आहात आणि या अनुभवाचा अर्थ काय आहे. पण जर तुम्ही बहुतांश मानवांप्रमाणे तुमच्या अपूर्ण इच्छांबद्दल दुःखी असाल, जर तुम्हाला अधिक पैशांची इच्छा असेल, परंतु तुम्ही स्वतःला सतत गरजेच्या कमतरतेच्या स्थितीत पाहत असाल, जर तुम्ही तुमच्या नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या परिस्थितीवर समाधानी नसाल, पण तुम्हाला तिथे अडकल्यासारखे वाटत असेल आणि ती सुधारण्याचा कोणताही मार्ग दिसत नसेल, जर तुमचे संबंध समाधानकारक नसतील किंवा तुमच्या स्वप्नातील नाते अजूनही तुमच्या आवाक्याबाहेर असेल, जर तुमचे शरीर तुम्हाला हवे तसे जाणवत नसेल किंवा दिसत नसेल, तर काही महत्त्वाच्या आणि समजायला सोप्या गोष्टी आहेत ज्या आम्ही तुम्हाला येथे सांगू इच्छितो. आम्ही तुम्हाला ही माहिती देऊ इच्छितो कारण आम्हाला वाटते की तुम्ही तुमच्या इच्छित सर्व गोष्टींपर्यंत पोहोचण्याचा मार्ग शोधावा. पण हे आमच्या कारणाचा खरोखर एक छोटासा भाग आहे, कारण आम्हाला हे समजते की जेव्हा तुमच्याकडे तुमच्या इच्छित गोष्टींच्या यादीतील सर्व काही असेल, तेव्हा त्या जुन्या यादीची जागा घेण्यासाठी दुसरी, अधिक लांब आणि व्यापक यादी तयार असेल. त्यामुळे हे पुस्तक तुम्हाला तुमच्या यादीतील सर्व काही मिळवून देण्यासाठी लिहिले जात नाही आहे, कारण या प्रयत्नाचे अशक्य स्वरूप आम्हाला समजते. आम्ही हे पुस्तक तुमच्या वास्तविक स्वरूपाच्या केंद्रस्थानी असलेल्या शक्तीची आणि अपरिहार्य यशाच्या स्मृतीची जाणीव जागृत करण्यासाठी लिहिले आहे. आम्ही हे पुस्तक तुम्हाला तुमच्या आशावादाच्या, सकारात्मक अपेक्षेच्या आणि आनंदाच्या विस्ताराच्या स्थितीकडे परत जाण्यास मदत करण्यासाठी लिहिले आहे, आणि तुम्हाला हे आठवण करून देण्यासाठी की अशी कोणतीही गोष्ट नाही जी तुम्ही बनू शकत नाही, करू शकत नाही किंवा मिळवू शकत नाही. आम्ही हे पुस्तक लिहिले आहे कारण आम्ही तुम्हाला तसे करण्याचे वचन दिले होते. आणि आता जेव्हा तुम्ही हे पुस्तक तुमच्या हातात धरले आहे, तेव्हा तुम्ही देखील स्वतः केलेले वचन पूर्ण करत आहात. तुम्ही म्हणालात होता, मी आनंदात जगेन. तुम्ही म्हणालात होता, मी इतर जीवांसह या भौतिक काळ, अवकाश, वास्तविकतेमध्ये जाईन आणि एका स्पष्ट आणि विशिष्ट दृष्टिकोनातून एक ओळख, आयडेंटिटी धारण करेन. मी त्या दृष्टिकोनातून स्वतःला पाहायला शिकेन आणि त्या दृष्टिकोनातून पाहिले जाण्याचा आनंद घेईन. तुम्ही म्हणालात होता, मी माझ्या सभोवतालच्या परिस्थितीचे निरीक्षण करेन आणि माझ्या निरीक्षणाला मिळणारा माझा प्रतिसाद माझ्या स्वतःच्या मौल्यवान वैयक्तिक पसंतींना समोर आणेल. 17 तुम्ही म्हणालात होता, मला माझ्या पसंतींचे मूल्य समजेल. मला माझ्या दृष्टिकोनाचे मूल्य माहीत असेल. आणि मग तुम्ही म्हणालात, आणि हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे, मला माझ्या स्वतःच्या वैयक्तिक दृष्टिकोनाची शक्ती आणि मूल्य नेहमीच जाणवेल, कारण जग निर्माण करणारी अभौतिक ऊर्जा, नॉन फिजिकल एनर्जी, माझ्या निर्णयांतून, माझ्या हेतूंमधून आणि माझ्या प्रत्येक विचारातून वाहून, मी माझ्या दृष्टिकोनातून ज्या गोष्टींना गती दिली आहे त्यांच्या निर्मितीसाठी कार्य करेल. तुमच्या भौतिक जन्मापूर्वी तुम्हाला माहीत होते की तुम्ही ऊर्जा स्त्रोत, सोर्स एनर्जी आहात, जी विशिष्ट स्वरूपात या भौतिक शरीरावर केंद्रित झाली आहे, आणि तुम्हाला हे माहीत होते की तुम्ही बनत असलेली भौतिक व्यक्ती तुमच्या मूळ स्त्रोतापासून कधीही वेगळी होऊ शकत नाही. अशा प्रकारे तुम्हाला त्या ऊर्जा स्त्रोताशी असलेले तुमचे शाश्वत कनेक्शन समजले होते. तुम्ही म्हणालात होता, मी या भौतिक शरीरात, या काळ, अवकाश, वास्तविकतेमध्ये राहून प्रेम करेन, कारण ते वातावरण मला माझी शक्तिशाली ऊर्जा अधिक विशिष्ट गोष्टीवर केंद्रित करण्यास सक्षम करेल. आणि त्या लक्ष केंद्रित करण्याच्या विशिष्टतेमध्ये शक्तिशाली घटना घडतील आणि आनंद मिळेल. आम्हाला माहीत आहे तुम्ही कोण आहात. तुम्ही या अद्भुत शरीरात, आनंदाची आणि तुमच्या शक्तिशाली स्वभावाची आठवण ठेवून येथे आला आहात.
तुम्हाला हे माहीत होते की तुम्ही ज्या स्रोतातून आला आहात त्याचे वैभव तुम्हाला नेहमी आठवत राहील आणि तुमचे त्या स्रोताशी असलेले कनेक्शन कधीही तुटणार नाही. आता आम्ही येथे तुम्हाला हे आठवण करून देण्यासाठी मदत करत आहोत की आत्ता तुम्हाला कसेही वाटत असले तरी तुम्ही त्या स्रोताशी असलेले तुमचे कनेक्शन गमावू शकत नाही. आम्ही येथे तुमच्या शक्तिशाली स्वभावाची आठवण करून देण्यासाठी आणि तुम्हाला पुन्हा त्या आत्मविश्वासाकडे, आनंदाकडे आणि अशा व्यक्तीकडे परत जाण्यास मदत करण्यासाठी आहोत जी नेहमीच तिचे लक्ष केंद्रित करण्यासाठी अधिक अद्भुत गोष्टीच्या शोधात असते. आम्हाला तुम्ही कोण आहात हे माहीत असल्याने तुम्ही कुठून आला आहात हे सहजतेने आठवण्यास आम्ही तुम्हाला मदत करू. आम्हाला तुमची काय इच्छा आहे हे माहीत असल्याने तुम्हाला जे हवे आहे त्यासाठी स्वतःला मदत करण्याचे मार्गदर्शन आम्ही तुम्हाला सहजतेने करू. अशी कोणतीही गोष्ट नाही जी तुम्ही बनू शकत नाही, करू शकत नाही किंवा मिळवू शकत नाही. आम्हाला तुम्हाला हे आठवण करून द्यायचे आहे की अशी कोणतीही गोष्ट नाही जी तुम्ही बनू शकत नाही, करू शकत नाही किंवा मिळवू शकत नाही आणि आम्हाला तुम्हाला ते साध्य करण्यात मदत करायची आहे. पण तुम्ही आत्ता ज्या ठिकाणी आहात त्या जागेवर आमचे प्रेम आहे, जरी तुमचे नसेल तरीही. कारण तुमचा हा प्रवास, तुम्ही आत्ता जिथे आहात तिथून तुम्हाला जिथे पोहोचायचे आहे तिथे जाण्याचा किती आनंददायी असेल हे आम्हाला समजते. तुमच्या प्रवासात तुम्ही आत्मसात केलेली अशी कोणतीही समजूत किंवा दृष्टिकोन जो तुमच्या आनंदाच्या आणि शक्तीच्या विरुद्ध जात असेल तो मागे सोडण्यास आम्हाला तुम्हाला मदत करायची आहे. आणि आम्हाला 18 तुमच्यामध्ये तुमच्या वास्तविक अस्तित्वाच्या अगदी खोलवर स्पंदित होणारे ते शक्तिशाली ज्ञान पुन्हा सक्रिय करण्यास मदत करायची आहे. त्यामुळे शांत व्हा आणि तुम्ही खरोखर कोण आहात याचा पुन्हा शोध घेण्याच्या या शांततापूर्ण प्रवासाचा आनंद घ्या. आमची अशी इच्छा आहे की जेव्हा तुम्ही या पुस्तकाच्या शेवटी पोहोचाल तेव्हा तुम्ही स्वतःला तसे ओळखाल जसे आम्ही तुम्हाला ओळखतो, तुम्ही स्वतःवर तसेच प्रेम कराल जसे आम्ही तुमच्यावर करतो आणि तुम्ही तुमच्या जीवनाचा तसाच आनंद घ्याल जसा आम्ही तुमच्या जीवनाचा आनंद घेतो. धडा 3 तुम्ही तुमच्या स्वतःच्या वास्तविकतेचे निर्माते आहात. फार पूर्वीची गोष्ट नाही, आमचे मित्र जेरी आणि एस्थर यांना या वाक्याची ओळख करून देण्यात आली होती. तुम्ही तुमच्या स्वतःच्या वास्तविकतेचे रिॲलिटी निर्माते आहात. ते जेन रॉबर्ट्स यांचे सेट वरील पुस्तके शोधत होते. त्यांच्यासाठी हा एक उत्साही आणि तितकाच समस्याप्रधान दृष्टिकोन होता, कारण आमच्या बहुतांश भौतिक मित्रांप्रमाणेच त्यांना त्यांच्या स्वतःच्या अनुभवांवर नियंत्रण हवे होते. परंतु काही मूलभूत प्रश्नांमुळे त्यांचा गोंधळ उडाला. आपल्याला हवी असलेली वास्तविकता निवडण्याचा अधिकार आपल्या सर्वांना असणे योग्य आहे का? आणि जर ते योग्य असेल तर आपण ते कसे करणार? तुमच्या जीवनाचा पाया संपूर्ण स्वातंत्र्य हाच आहे. तुम्ही एका नैसर्गिक ज्ञानाचा जन्मला आहात की तुम्ही तुमची स्वतःची वास्तविकता स्वतः निर्माण करता. आणि वास्तव पाहता हे ज्ञान तुमच्यातील असा एक आंतरिक पाया आहे की जेव्हा कोणी तुमच्या स्वतःच्या निर्मितीमध्ये बाधा आणते तेव्हा तुम्हाला तुमच्या आत त्वरित एक अस्वस्थता जाणवते. तुम्ही हे जाणूनच जन्मला आहात की तुम्ही तुमच्या स्वतःच्या वास्तविकतेचे निर्माते आहात आणि जरी हे करण्याची इच्छा तुमच्यात एका शक्तिशाली पद्धतीने स्पंदित होत असली तरी जेव्हा तुम्ही तुमच्या समाजात जगू लागता तेव्हा तुम्ही तुमचे जीवन कसे जगावे याबद्दल इतरांनी ठरवलेली वास्तविकता स्वीकारू लागता. परंतु तरीही तुमच्या आत हे ज्ञान जिवंत आहे की तुम्ही तुमच्या स्वतःच्या जीवन अनुभवाचे निर्माते आहात. संपूर्ण स्वातंत्र्य हाच तुमच्या खऱ्या अनुभवाचा पाया आहे आणि तुमच्या जीवन अनुभवाच्या निर्मितीचा परिणाम ही पूर्णपणे तुमचीच जबाबदारी आहे. तुम्हाला काय करावे हे दुसऱ्या कोणी सांगितलेले कधीच आवडले नाही. तुमच्या स्वतःच्या शक्तिशाली प्रेरणांपासून तुम्हाला परावृत्त केलेले तुम्हाला कधीच आवडले नाही. परंतु काळानुरूप तुमच्या सभोवतालच्या लोकांच्या प्रचंड दबावामुळे, ज्यांना खात्री पटली होती की त्यांच्या पद्धती तुमच्या पद्धतींपेक्षा अधिक वैध आणि उत्तम देखील आहेत, तुम्ही हळूहळू तुमचे जीवन स्वतःच्या पद्धतीने चालवण्याचा तुमचा निर्धार सोडण्यास सुरुवात केली. बऱ्याचदा तुम्हाला स्वतःचे वेगळेपण जपण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा तुमच्यासाठी काय चांगले आहे याबद्दलच्या त्यांच्या कल्पनांशी जुळवून घेणे सोपे वाटले. परंतु तुमच्या समाजाने तुम्हाला स्वतःसारखे बनवण्याच्या हेतूंशी जुळवून घेताना आणि कमीत कमी त्रास व्हावा या तुमच्या स्वतःच्या हेतूमुळे तुम्ही अनवधानाने तुमच्या अत्यंत मूलभूत पायाचा त्याग केला. तो पाया म्हणजे तुमची निर्मिती करण्याचे संपूर्ण आणि असीम स्वातंत्र्य. तथापि तुम्ही हे स्वातंत्र्य इतक्या सहजपणे सोडले नाही. आणि खरे तर तुम्ही ते सोडूच शकत नाही, कारण ते तुमच्या अस्तित्वाचे सर्वात मूलभूत तत्त्व म्हणून अस्तित्वात आहे. तरीही पुढे जाण्यासाठी ते सोडून देण्याच्या तुमच्या प्रयत्नात किंवा निवड करण्याच्या तुमच्या शक्तिशाली अधिकाराचा त्याग करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. या तुमच्या निराशायुक्त शरणागतीमुळे तुम्ही तुमच्या नैसर्गिक प्रवाहामध्ये आणि तुमच्या आत्म्याच्या विरुद्ध असलेल्या एका अशा वळणावर आला आहात. तुमच्या अनुभवामध्ये इतर कोणीही निर्मिती करू शकत नाही. हे पुस्तक तुमच्या ऊर्जा स्रोताशी, सॉर्स एनर्जी, पुन्हा सुसंगत होण्याबद्दल रिअलाइनमेंट आहे. तुम्ही खरोखर कोण आहात त्या स्पष्टतेकडे, उत्कृष्टतेकडे आणि शक्तीकडे जागृत होण्याबद्दल हे आहे.
तुम्ही मुक्त आहात आणि नेहमीच मुक्त होता आणि तुमच्या स्वतःच्या निवडी करण्यासाठी तुम्ही नेहमीच मुक्त असाल या ज्ञानाकडे जाणीवपूर्वक परत जाण्यास तुम्हाला मदत करण्यासाठी हे लिहिले गेले आहे. दुसऱ्या कोणाला तुमची वास्तविकता निर्माण करू देण्याचा प्रयत्न करण्यात कोणतेही समाधान नाही. वास्तव पाहता कोणीही तुमची वास्तविकता निर्माण करणे शक्यच नाही. एकदा का तुम्ही तुमच्या शाश्वत शक्तींशी, विश्वाच्या नियमांशी आणि तुम्ही ज्या स्रोतातून निर्माण झाला आहात त्या खऱ्या स्रोताशी पुन्हा सुसंगत झालात की भौतिक वर्णनाच्या पलीकडची एक आनंददायी निर्मिती तुमची वाट पाहत असते, कारण तुम्ही तुमच्या स्वतःच्या अनुभवाचे निर्माते आहात आणि आपले जीवन जाणीवपूर्वक चालवण्यात प्रचंड समाधान आहे. तुम्ही भौतिक रूपातील शाश्वत जीव आहात. तुम्ही शाश्वत जीव आहात ज्यांनी अनेक अद्भुत कारणांसाठी या विशिष्ट भौतिक जीवनाच्या अनुभवात भाग घेण्याची निवड केली आहे. आणि पृथ्वी ग्रहावरील ही काळ, अवकाश, वास्तविकता एका अशा व्यासपीठाचे काम करते ज्यावर तुम्ही विशिष्ट निर्मितीच्या उद्देशाने तुमचा दृष्टिकोन केंद्रित करू शकता. तुम्ही शाश्वत चेतना, कॉन्शियसनेस आहात, जी सध्या या अद्भुत भौतिक शरीरात विशिष्ट लक्ष केंद्रित करण्याच्या आणि निर्मितीच्या थरारासाठी आणि आनंदासाठी उपस्थित आहे. तुम्ही ज्या भौतिक जीवाला स्वतः म्हणून परिभाषित करता तो विचारांच्या अगदी अग्रभागी, फ्रंट लाईन आहे, तर चेतना, जी खरोखर तुमचा स्रोत आहे, ती तुमच्या माध्यमातून प्रवाहित होत आहे. आणि अवर्णनीय आनंदाचे हे क्षण तेच असतात जेव्हा तुम्ही पूर्णपणे खुले असता आणि खरोखरच तुमच्या स्रोताला तुमच्या माध्यमातून व्यक्त होण्याची परवानगी देत असता. कधीकधी तुम्ही तुमच्या अस्तित्वाच्या खऱ्या स्वभावाला तुमच्यामधून पूर्णपणे प्रवाहित होऊ देता आणि कधीकधी तुम्ही परवानगी देत नाही. हे पुस्तक तुम्हाला हे समजून घेण्यास मदत करण्यासाठी लिहिले आहे की तुमच्याकडे तुमच्या खऱ्या स्वभावाला नेहमीच तुमच्यामधून प्रवाहित होऊ देण्याची क्षमता आहे आणि जेव्हा तुम्ही तुमच्या त्या स्वतःशी, जो तुमचा स्रोत आहे, तुमचे पूर्ण कनेक्शन जाणीवपूर्वक होऊ देण्यास शिकता, तेव्हा तुमचा अनुभव संपूर्ण आनंदाचा असेल. तुमच्या विचारांची दिशा जाणीवपूर्वक निवडून तुम्ही ऊर्जा स्रोताशी, देवाशी, आनंदाशी आणि ज्याला तुम्ही चांगले मानता त्या सर्वांशी सतत जोडलेले राहू शकता. संपूर्ण कल्याण हाच तुमच्या विश्वाचा पाया आहे. कल्याण, वेलबिईंग हाच या विश्वाचा पाया आहे. कल्याण हाच, जे काही अस्तित्वात आहे, ALLTHATIS, त्याचा पाया आहे. ते तुमच्याकडे आणि तुमच्यामधून वाहते. तुम्हाला फक्त त्याला परवानगी द्यायची आहे. तुम्ही घेत असलेल्या श्वासाप्रमाणेच तुम्हाला फक्त खुले व्हायचे आहे, शांत व्हायचे आहे आणि त्याला तुमच्या अस्तित्वात आणायचे आहे. हे पुस्तक कल्याणाच्या प्रवाहाशी तुमचे नैसर्गिक कनेक्शन जाणीवपूर्वक स्वीकारण्याबद्दल, अलाउइंग आहे. तुम्ही खरोखर कोण आहात हे आठवण्याबद्दल आहे, जेणेकरून तुम्ही या भौतिक शरीरात आणि या भव्य अग्रभागाच्या लिनियर द पॉइंट अनुभवात येण्यापूर्वी ज्या प्रकारे तुमच्या जीवनाच्या अनुभवाची निर्मिती करण्याचा हेतू ठेवला होता, त्या प्रकारे तुम्ही पुढे जाऊ शकता. जिथे तुमचा हेतू तुमचे स्वातंत्र्य असीम आणि पूर्ण स्वरूपात, आनंदाने आणि निर्मितीने, क्रिएटिव्हली व्यक्त करण्याचा होता. तुमच्याकडे किती कल्याण प्रवाहित होत आहे हे तुम्हाला समजू शकते का? तुमच्या हितासाठी परिस्थिती आणि घटनांची किती मोठी मांडणी उपलब्ध आहे हे तुम्हाला समजते का? तुमचे किती कौतुक केले जाते हे तुम्हाला समजते का? या ग्रहाची निर्मिती, या विश्वाची निर्मिती, तुमच्या अनुभवाच्या परिपूर्णतेसाठी एकत्र कशी जोडली गेली आहे हे तुम्हाला समजते का? तुमच्यावर किती प्रेम केले जाते, तुम्ही किती आशीर्वादित आहात, तुमचे किती कौतुक केले जाते आणि तुम्ही या सर्जनशील प्रक्रियेचा किती अविभाज्य भाग आहात हे तुम्हाला समजते का? आमची इच्छा आहे की तुम्हाला ते समजावे. आम्ही इच्छितो की तुम्ही तुमच्या अस्तित्वाचे हे आशीर्वादित स्वरूप समजू लागावे आणि तुम्ही त्याचे पुरावे शोधण्यास सुरुवात करावी, कारण तुम्ही स्वतःला ते पाहण्याची परवानगी द्याल त्या प्रत्येक क्षणी आम्ही ते तुम्हाला दाखवत आहोत. प्रेम, पैसा, परिपूर्ण अनुभव आणि तुमच्या पाहण्यासाठी सुंदर गोष्टी, परिस्थिती आणि घटनांच्या प्रवाहात आणि आश्चर्यकारक निर्मितीच्या अनुभवांच्या प्रवाहात, जिथे तुम्ही एकमेकांना भेटाल, केवळ परिपूर्णतेच्या आणि त्या क्षणाचा आनंद स्वतःला देण्याच्या विलक्षण आणि महत्त्वाच्या कारणासाठी. तुमची पुढची वाटचाल अपरिहार्य आहे, ती घडलीच पाहिजे. पुढे जाण्याशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही. पण तुम्ही येथे केवळ पुढे जाण्यासाठी आलेला नाही, तर तुम्ही येथे प्रचंड आनंदाचा अनुभव घेण्यासाठी आहात. याच कारणासाठी तुम्ही येथे आहात. धडा 4 मीटर इथून तिथे कसा पोहोचू शकतो? कदाचित आमच्या भौतिक मित्रांकडून आम्हाला विचारला जाणारा सर्वात वारंवार प्रश्न म्हणजे, मला जिथे पोहोचायचे आहे तिथे जाण्यासाठी एवढा वेळ का लागत आहे? ते यासाठी नाही की तुमची तशी तीव्र इच्छा नाही. ते यासाठी नाही की तुम्ही पुरेसे हुशार नाही. ते यासाठी नाही की तुम्ही त्यासाठी पुरेसे पात्र नाही. ते यासाठी नाही की नशीब तुमच्या विरोधात आहे. ते यासाठी नाही की तुमचे बक्षीस आधीच दुसऱ्या कोणीतरी जिंकले आहे.
तुम्हाला तुमची इच्छा अजूनही न मिळण्याचे एकमेव कारण म्हणजे तुम्ही स्वतःला ऊर्जेच्या अशा नमुन्यात पॅटर्न अडकवून ठेवले आहे जे तुमच्या इच्छेच्या कंपनांशी व्हायब्रेशन्स जुळत नाही. हेच एकमेव कारण आहे नेहमीच. आणि आता तुम्हाला समजून घेण्याची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही याबद्दल विचार करणे थांबवले नाही, किंवा सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर तुम्ही थांबून ते जाणवून घेतले नाही, तर तुम्ही तुमची ही विसंगती ओळखू शकता. त्यामुळे आता तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे हळूवारपणे आणि हळूहळू, पाऊल दर पाऊल, तुमचे प्रतिकाराचे रेझिस्टन्स विचार सोडून देणे, जे त्या प्रवाहात अडथळा आणणारे एकमेव घटक आहेत. मिळणारा आराम हा या गोष्टीचा संकेत असेल की तुम्ही प्रतिकार सोडून देत आहात. ज्याप्रमाणे तणाव, राग, निराशा इत्यादी भावनांमध्ये होणारी वाढ हा संकेत असतो की तुम्ही तुमच्या प्रतिकारात आणखी भर घालत आहात. कल्याण तुमच्या बाहेर जाण्याच्या दाराला व्यापून आहे. कोणतीही गोष्ट समजण्यापूर्वी तुम्हाला एक मूलभूत गृहीतक आठवून देणे आवश्यक आहे. कल्याण, वेलबिंग, प्रवाहित होत आहे. कल्याणाला तुम्ही हवे आहात. कल्याण तुमच्या बाहेर जाण्याच्या दाराला व्यापून राहिले आहे. तुम्ही आजपर्यंत व्यक्त केलेली किंवा न केलेली प्रत्येक इच्छा तुमच्याकडून कंपनांच्या रूपात प्रक्षेपित केली गेली आहे. ती स्रोताने ऐकली आणि समजून घेतली आहे आणि त्याला प्रतिसादही दिला गेला आहे. आणि आता तुम्ही एका वेळी एक भावना अनुभवत ते स्वीकारण्याच्या रिसिव्हिंग स्थितीत स्वतःला आणणार आहात. तुम्ही ऊर्जा स्त्रोताचा एक भौतिक विस्तार आहात. तेवीस तुम्ही ऊर्जा स्त्रोताचा विस्तार आहात. तुम्ही विचारांच्या अगदी अग्रभागी फ्रंट लाईन आहात. तुमच्या या काळ, अवकाश, वास्तविकतेची स्थापना ती आता ज्या भौतिक रूपात तुम्हाला दिसत आहे त्यापूर्वी विचारांच्या शक्तीद्वारे गतीमध्ये आणून केली गेली होती. तुमच्या भौतिक वातावरणातील प्रत्येक गोष्ट अभौतिक दृष्टिकोनातून निर्माण केली गेली आहे, ज्याला तुम्ही स्त्रोत म्हणता. आणि ज्याप्रमाणे स्त्रोताने तुमच्या या जगाची आणि तुमची निर्मिती एका केंद्रित विचाराच्या शक्तीद्वारे केली, त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या काळ, अवकाश, वास्तविकतेमध्ये या अग्रभागाच्या ठिकाणाहून तुमच्या जगाची निर्मिती करत आहात. तुम्ही आणि ज्याला तुम्ही स्त्रोत म्हणता ती एकच गोष्ट आहे. तुम्ही स्त्रोतापासून वेगळे होऊ शकत नाही. स्त्रोत तुमच्यापासून कधीही वेगळा नसतो. जेव्हा आम्ही तुमचा विचार करतो तेव्हा आम्ही स्त्रोताचा विचार करतो. जेव्हा आम्ही स्त्रोताचा विचार करतो तेव्हा आम्ही तुमचा विचार करतो. स्त्रोत कधीही असा विचार मांडत नाही जो तुमच्यापासून वेगळेपणा निर्माण करेल. तुम्ही असा कोणताही विचार मांडू शकत नाही जो पूर्ण वेगळेपणा निर्माण करेल. वास्तविक पाहता वेगळेपणा हा शब्द खूप मोठा आहे, परंतु तुम्ही तुमच्या कंपन रचनेत इतके भिन्न विचार मांडू शकता जे स्त्रोताशी असलेले तुमचे नैसर्गिक कनेक्शन रोखतात. आम्ही या स्थितीला प्रतिकार रेझिस्टन्स म्हणतो. प्रतिकाराचा एकमेव प्रकार किंवा स्त्रोताशी असलेल्या तुमच्या कनेक्शनमधील अडथळा तुमच्या भौतिक दृष्टिकोनातून तुमच्याद्वारेच निर्माण केला जातो. स्त्रोत तुमच्यासाठी नेहमी आणि पूर्णपणे उपलब्ध आहे आणि कल्याण सतत तुमच्याकडे विस्तारित होत आहे. आणि अनेकदा तुम्ही या कल्याणाचा स्वीकार करण्याच्या अलाविंग स्थितीत असता, तर कधीकधी नसता. आम्ही तुम्हाला तुमचे हे कनेक्शन जाणीवपूर्वक स्वीकारण्यास मदत करू इच्छितो, जेणेकरून अधिक काळ स्त्रोताशी समर्पित राहील. अभौतिक ऊर्जेचा विस्तार म्हणून तुम्ही विचारांचा वापर पूर्वीपेक्षा अधिक करत आहात आणि विरोधाभासामुळे कॉन्ट्रास्ट तुम्ही निष्कर्षांवर किंवा निर्णयांवर पोहोचता. आणि एकदा का तुम्ही तुमच्या इच्छेशी सुसंगत झालात की जग निर्माण करणारी अभौतिक ऊर्जा तुमच्या माध्यमातून वाहू लागेल, ज्याचा अर्थ उत्साह, आवड आणि विजय असा आहे. हेच तुमचे नशीब आहे. अभौतिक जगातून तुम्ही स्वतःची निर्मिती केली आणि आता भौतिक जगातून तुम्ही निर्मिती करणे सुरू ठेवले आहे. आम्हा सर्वांना आकर्षणाचे विषय आणि आपल्या भावनांना जागृत करणाऱ्या इच्छांची आवश्यकता असते, जेणेकरून आम्हाला जाणवेल की आपण खरोखर कोण आहोत याची परिपूर्णता, जे काही अस्तित्वात आहे, ALLTHATIS, त्याच्या निरंतरतेसाठी आपल्यामधून प्रवाहित होत आहे. इच्छाच आपल्याला अनंतकाळ शाश्वत ठेवते. तुमच्या वैयक्तिक पसंतींचे उत्क्रांत मूल्य तुमच्या पसंतींच्या मूल्याला कमी लेखू नका, कारण तुमच्या ग्रहाची उत्क्रांती ही विचारांच्या अग्रभागी असलेल्या तुमच्यासारख्या लोकांवर अवलंबून आहे, जे स्वतःला त्यांच्या इच्छांच्या सुसंवादाशी जोडतात. आणि तुम्ही ज्या विरोधाभासात किंवा विविधतेमध्ये आहात ते तुमच्या वैयक्तिक पसंतींच्या निर्मितीसाठी एक परिपूर्ण वातावरण प्रदान करते. 24 तुम्ही या विरोधाभासाच्या मध्यभागी असल्याने नवीन इच्छा सतत तुमच्याकडून कंपनांच्या संकेतांच्या रूपात प्रक्षेपित होत असतात, ज्या स्त्रोताद्वारे स्वीकारल्या जातात आणि त्यांना प्रतिसाद दिला जातो, आणि त्याच क्षणी या विश्वाचा विस्तार होत असतो. हे पुस्तक विश्वाच्या विस्ताराबद्दल नाही, किंवा स्त्रोत तुमच्या प्रत्येक मागणीला प्रतिसाद देण्याबद्दल नाही, किंवा तुमच्या पात्रतेबद्दल नाही, कारण हे सर्व आधीच तुम्हाला दिलेले आहे. हे पुस्तक तुम्हाला अशा कंपन स्थितीत, व्हायब्रेशनल स्टेट, आणण्याबद्दल आहे जिथे तुम्ही मागितलेल्या सर्व गोष्टी स्वीकारू शकाल. जाणीवपूर्वक निर्मितीचे विज्ञान, द सायन्स ऑफ डेलिबरेट क्रिएशन, तुमच्या वातावरणाने तुम्हाला ज्या गोष्टींसाठी प्रेरित केले आहे त्या तुम्ही जाणीवपूर्वक पूर्ण कराव्यात यासाठी आम्हाला तुम्हाला मदत करायची आहे.
कारण तुम्ही तुमची स्वतःची वास्तविकता निर्माण करण्याचा तो जाणीवपूर्वक आनंदाचा थरार अनुभवावा अशी आमची इच्छा आहे. तुम्ही खरोखर तुमची स्वतःची वास्तविकता स्वतः निर्माण करता. इतर कोणीही करत नाही. आणि तुम्ही तुमची वास्तविकता स्वतः निर्माण करता, जरी तुम्हाला हे समजले नसेल की तुम्ही ते करत आहात. याच कारणामुळे तुम्ही सतत अनवधानाने जुन्या नमुन्यानुसार निर्मिती करता. जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या विचारांबद्दल जाणीवपूर्वक जागरूक असता आणि तुम्ही ते मुद्दाम प्रक्षेपित करता, तेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या वास्तविकतेचे जाणीवपूर्वक निर्माते बनता. आणि जेव्हा तुम्ही या भौतिक शरीरात येण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा तुमचा हाच हेतू होता. तुमच्या इच्छा आणि विश्वास हे केवळ विचार आहेत. मागा आणि तुम्हाला दिले जाईल. तुम्ही तुमच्या लक्ष देण्याद्वारे, इच्छेद्वारे, मागण्याद्वारे मागत असता. हेच मागणे आहे. तुम्हाला ते घडावे असे वाटत असो किंवा घडू नये असे वाटत असो, तुम्ही ते मागतच आहात. तुम्हाला तुमचे शब्द वापरण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त तुमच्या अस्तित्वात हे जाणवून घ्यायचे आहे की मला हे हवे आहे, मला हे आवडते, मी याचे कौतुक करतो, इत्यादी. ही इच्छाच सर्व आकर्षणाची सुरुवात आहे. तुम्ही या विस्ताराला किंवा निर्मितीला कधीही कंटाळणार नाही, कारण प्रवाहित होणाऱ्या इच्छांच्या नवीन कल्पनांना अंत नाही. तुम्हाला अनुभव घ्यावासा वाटणाऱ्या प्रत्येक नवीन कल्पनेसोबत, संपत्ती किंवा ज्ञानासोबत, त्याची पूर्तता किंवा प्रकटीकरण, मॅनिफेस्टेशन होईल. आणि त्या प्रकटीकरणासोबत एक नवीन दृष्टिकोन देखील येईल ज्यातून तुम्ही नवीन इच्छा व्यक्त कराल. हा विरोधाभास किंवा विविधता कधीही संपणार नाही. त्यामुळे नवीन इच्छांचा जन्म कधीही थांबणार नाही आणि मागण्या कधीही थांबणार नसल्यामुळे त्याचा प्रतिसाद मिळणे कधीही थांबणार नाही. त्यामुळे तुमच्याकडे नेहमीच नवीन दृष्टिकोन असतील आणि अनंतकाळ नेहमीच तुमच्या समोर असेल. एकदा का तुम्ही या कल्पनेने निर्धास्त झालात की तुमचे अस्तित्व कधीही संपणार नाही, ही नवीन इच्छा तुमच्यात सतत जन्माला येईल. तो स्रोत तुमच्या इच्छांना प्रतिसाद देणे कधीही थांबवणार नाही आणि पर्यायाने तुमचा हा विस्तार शाश्वत असेल. आणि जर या क्षणी तुम्हाला हवी असलेली एखादी गोष्ट पूर्ण झाली नसेल, तरीही तुम्ही शांत राहू शकता. आमची अशी इच्छा आहे की तुम्ही आत्ता जे काही आहात आणि तुमच्याकडे जे काही आहे त्यात समाधानी राहावे आणि त्याचवेळी अधिक मिळवण्यासाठी उत्सुक असावे. हाच चांगल्या निर्मितीचा अनुकूल फायदा आहे. जे घडणार आहे त्याच्या अगदी उंबरठ्यावर असणे, उत्साही असणे, उत्सुकतेने वाट पाहणे, कोणत्याही अस्वस्थतेशिवाय, संशयाशिवाय किंवा स्वतःला अपात्र न मानता, कारण हे सर्व स्वीकारण्याच्या स्थितीतील अडथळे आहेत. हेच जाणीवपूर्वक निर्मितीचे विज्ञान, सायन्स ऑफ डेलिबरेट क्रिएशन, त्याचे सर्वोत्तम रूप आहे. धडा 5 आकलनाचा सोपा पाया सर्व गोष्टी योग्य ठिकाणी आणतो. एक प्रवाह आहे जो प्रत्येक गोष्टीतून वाहतो. तो संपूर्ण विश्वात आणि जे काही अस्तित्वात आहे, ALLTHATIS, त्या सर्वांमध्ये अस्तित्वात आहे. तो या विश्वाचा आणि तुमच्या भौतिक जगाचा पाया आहे. काही जण या ऊर्जेबद्दल जागरूक आहेत, परंतु बहुतांश मानव नाहीत. तरीही प्रत्येक जण तिच्यामुळे प्रभावित होतो. जेव्हा तुम्ही तुमच्या जगाचा पाया समजू लागता आणि शोधू लागता, किंवा अधिक स्पष्टपणे सांगायचे तर ती ऊर्जा स्त्रोत जी सर्व गोष्टींचा पाया आहे तिला जाणवू लागता, तेव्हा तुम्हाला तुमच्या स्वतःच्या अनुभवाविषयी सर्व काही समजते. तुमच्या सभोवताली घडणाऱ्या अनुभवांचे आकलनही तुम्हाला अधिक स्पष्टपणे होऊ लागते. एक सुसंगत सूत्र तुम्हाला सुसंगत परिणाम देते. हे गणिताचा पाया समजून घेण्यासारखे आहे, जिथे त्याचे नियम लागू करून अचूक उत्तरे मिळवण्याचा यशस्वी अनुभव मिळतो. आता तुमच्याकडे तुमचे जग समजून घेण्याचे एक सूत्र आहे, जे नेहमी सुसंगत असेल आणि तुम्हाला सुसंगत परिणाम देईल. ते इतके सुसंगत असतील की तुम्ही तुमच्या भविष्यातील अनुभवांची निर्मिती पूर्ण खात्रीने करू शकाल आणि तुमच्या भूतकाळातील अनुभवांना अशा ज्ञानाने समजू शकाल जे आधी उपलब्ध नव्हते. तुम्हाला पुन्हा कधीही भूतकाळाचे किंवा भविष्याचे बळी, विक्टिम असल्यासारखे वाटणार नाही, किंवा तुम्हाला नको असलेल्या गोष्टी तुमच्या जीवन अनुभवात अचानक येतील या भीतीने तुम्ही जगणार नाही. शेवटी तुम्हाला त्या सर्जनशील नियंत्रणाची समज येईल जे तुमच्या स्वतःच्या जीवन अनुभवावर आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचे लक्ष तुमच्या स्वतःच्या सर्जनशील शक्तीवर केंद्रित करू शकाल आणि तुमच्या विशिष्ट इच्छांच्या निर्मितीमध्ये मदत करण्यासाठी सर्व गोष्टी कशा एकत्र येत आहेत हे पाहून तुमचा अनुभव पूर्णपणे आशीर्वादित होईल. प्रत्येकामध्ये ही क्षमता असते आणि काही जण ती ओळखतात. तुमच्या जीवन अनुभवातील विरोधाभासातून कॉन्ट्रास्ट निर्माण होणाऱ्या तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक इच्छा ओळखणे आणि त्यातील प्रत्येक इच्छा पूर्णपणे साकार होऊ शकते हे जाणून घेणे, हा अत्यंत समाधानकारक अनुभव असेल. या विश्वासाच्या स्थितीतून, नेहमी सुसंगत असणाऱ्या पायाच्या आकलनाच्या स्थितीतून, तुम्ही तुमच्या कल्पना आणि इच्छांच्या 27 सुरुवातीपासून ते त्यांच्या पूर्ण आणि परिपूर्ण प्रकटीकरणापर्यंतचा मॅनिफेस्टेशन वेळ कमी करू शकाल. तुम्हाला माहीत असेल की तुम्हाला हव्या असलेल्या सर्व गोष्टी तुमच्या अनुभवात सहजपणे प्रत्यक्षात येऊ शकतात.
तुम्ही एका कंपन वातावरणातील कंपनशील जीव आहात. तुम्ही ऊर्जा स्रोताशी तुमचे पूर्ण कनेक्शन स्वीकारत अलाविंग आहात की नाही हे तुम्ही जाणवू शकता. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर जितके जास्त तुम्हाला चांगले वाटेल तितके जास्त तुम्ही तुमचे कनेक्शन स्वीकारत आहात. जितके जास्त तुम्हाला वाईट वाटेल तितके कमी कनेक्शन तुम्ही स्वीकारत आहात. चांगले वाटणे हे कनेक्शन स्वीकारण्यास मदत करते. वाईट वाटणे हे कनेक्शन नाकारण्यास कारणीभूत ठरते. वाईट वाटणे तुमच्या स्रोताशी असलेल्या कनेक्शनमध्ये प्रतिकार रेझिस्टन्स निर्माण करते. तुम्ही तुमच्या भौतिक अभिव्यक्तीमध्ये सुद्धा आहात. तुमच्या माणसाच्या भौतिक अभिव्यक्तीमध्ये सुद्धा तुम्ही एक कंपनशील जीव व्हायब्रेशनल सेल आहात आणि तुमच्या भौतिक वातावरणात तुम्ही जे काही अनुभवता ते कंपन व्हायब्रेशन आहे. आणि केवळ कंपनांचा अनुवाद करण्याच्या तुमच्या क्षमतेमुळेच तुम्ही तुमचे भौतिक जग समजून घेऊ शकता. दुसऱ्या शब्दांत तुमच्या डोळ्यांद्वारे तुम्ही कंपनांचा अनुवाद तुम्ही पाहत असलेल्या गोष्टींमध्ये करता. तुमच्या कानांचा वापर करून तुम्ही कंपनांचा अनुवाद तुम्ही ऐकत असलेल्या आवाजात करता. अगदी तुमच्या नाकाद्वारे जिभेद्वारे आणि स्पर्शाद्वारे तुम्ही कंपनांचा अनुवाद वास चव आणि स्पर्शात करता जे तुम्हाला तुमचे जग समजून घेण्यास मदत करतात. परंतु तुमची सर्वात प्रगत कंपन दुभाषी इंटरप्रेटर व्हायब्रेशनल ही निश्चितच तुमची भावना आहे. तुमच्या भावना कंपन दुभाषी म्हणून तुमच्या भावनेच्या संकेतांकडे लक्ष देऊन तुम्ही आत्ता जे काही अनुभवत आहात किंवा अलीकडे जे काही अनुभवले आहे ते पूर्ण अचूकतेने समजू शकता. आणि पूर्वी कधीही अनुभवली नसेल अशा अचूकतेने आणि सहजतेने तुम्ही तुमच्या भावनांच्या या नवीन आकलनाचा वापर भविष्यातील असा अनुभव तयार करण्यासाठी करू शकता जो तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत आनंद देईल. तुम्हाला कसे वाटते याकडे लक्ष देऊन तुम्ही येथे असण्याचा हेतू पूर्ण करू शकता आणि तुम्हाला हव्या असलेल्या आनंददायी मार्गाने तुमचा विस्तार सुरू ठेवू शकता. तुम्ही खरोखर कोण आहात याच्याशी असलेल्या तुमच्या भावनिक कनेक्शनच्या आकलनाद्वारे तुम्हाला केवळ तुमच्या स्वतःच्या जगात काय आणि का घडत आहे हे समजणार नाही, तर तुम्ही ज्यांच्याशी संवाद साधता त्या इतर जीवांचे जीवन देखील समजेल. तुमच्या जगाबद्दल तुमच्याकडे पुन्हा कधीही अनुत्तरित प्रश्न उरणार नाहीत. तुम्हाला अगदी खोल पातळीवर एका अभौतिक दृष्टिकोनातून आणि तुमच्या स्वतःच्या भौतिक अनुभवातून तुम्ही कोण आहात, तुम्ही कोण होता आणि तुम्ही काय बनत आहात याबद्दल सर्व काही समजेल. धडा 6 आकर्षणाचा नियम हा या विश्वातील सर्वात शक्तिशाली नियम आहे. प्रत्येक विचार कंप पावतो. प्रत्येक विचार एक संकेत सिग्नल प्रक्षेपित करतो आणि प्रत्येक विचार जो संकेत बाहेर पडला आहे त्यालाच स्वतःकडे परत आकर्षित करतो. आम्ही या प्रक्रियेला आकर्षणाचा नियम लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो. आकर्षणाचा नियम सांगतो जोपर्यंत ते बदलले जात नाही तोपर्यंत ते तसेच राहते. आणि म्हणूनच तुम्ही आकर्षणाच्या नियमाला एका अशा वैश्विक व्यवस्थापकाच्या युनिव्हर्सल मॅनेजर रूपात पाहू शकता जो सर्व विचारांची काळजी घेतो आणि ते ज्या स्वरूपात बाहेर पडतात त्यानुसार त्यांना प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा तुम्ही तुमचे रेडिओ स्टेशन बदलता आणि ट्रान्समिशन टॉवरवरून येणाऱ्या संकेताशी जुळवून घेण्यासाठी तुमचे रिसीव्हर जाणीवपूर्वक ट्यून करता तेव्हा तुम्हाला हा सिद्धांत समजतो. जेव्हा रेडिओ 101 FM 101 FM च्या फ्रिक्वेन्सीवर कार्यरत असतो तेव्हा 98.6 FM 98.6 FM वर प्रसारित होणारे संगीत ऐकू येईल अशी तुम्ही अपेक्षा करत नाही. तुम्हाला हे समजते की त्या रेडिओ फ्रिक्वेन्सीचे कंपन जुळणे आवश्यक आहे आणि आकर्षणाचा नियम तुमच्या या मताशी सहमत आहे. तुमच्या अनुभवामुळे तुमच्यातून इच्छांचे रॉकेट्स बाहेर पडत असल्याने तुम्हाला त्या इच्छा प्रत्यक्षात आणण्यासाठी स्वतःला त्यांच्या कंपन सुसंवादात व्हायब्रेशनल हार्मनी सतत राखण्याचे मार्ग शोधावे लागतील. तुम्ही तुमचे लक्ष कशावर केंद्रित करत आहात? तुम्ही तुमचे लक्ष कशावरही केंद्रित करत असलात तरी त्यामुळे तुमच्याकडून एक कंपन निर्माण होते आणि तुम्ही जी कंपने निर्माण करता तीच तुमच्या मागण्यांसारखी असतात जी तुमच्या आकर्षणाचा बिंदू पॉइंट ऑफ अट्रॅक्शन बनतात. जर अशी एखादी गोष्ट असेल जी तुम्हाला हवी आहे पण ती अजून तुमच्याकडे नाही तर तुमचे लक्ष त्यावर केंद्रित करा आणि आकर्षणाच्या नियमाद्वारे ती तुमच्याकडे येईल. कारण तुम्ही जेव्हा त्या गोष्टीबद्दल विचार करता किंवा तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टीचा अनुभव घेता तेव्हा तुम्ही एक कंपन निर्माण करता आणि मग नियमानुसार ती गोष्ट किंवा तो अनुभव तुमच्याकडे येणे बंधनकारक असते. तथापि जर अशी एखादी गोष्ट असेल जी तुम्हाला हवी आहे पण ती अजून तुमच्याकडे नाही आणि तुम्ही तुमचे लक्ष ती गोष्ट नसण्याच्या स्थितीवर केंद्रित करत असाल तर आकर्षणाचा नियम त्या कंपनशील नसण्याच्या स्थितीशी जुळत राहील आणि ती इच्छित गोष्ट तुमच्याकडे नसेल अशीच परिस्थिती कायम राहील. हाच नियम आहे. 29 मीटर काय आकर्षित करत आहे हे मला कसे समजेल?
तुम्हाला हवी असलेली एखादी गोष्ट तुमच्या अनुभवात आणण्याची गुरुकिल्ली म्हणजे तुम्हाला जी गोष्ट हवी आहे तिच्याशी कंपन सुसंवादाचा सराव करणे. आणि इच्छेशी कंपन सुसंवादाचा सराव करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुम्हाला जे हवे आहे ते तुमच्याकडे आधीच आहे अशी कल्पना करणे. तो इच्छित अनुभव आधीच तुमच्या जीवनात आला आहे असे मानणे आणि त्या अनुभवाच्या आनंदात तुमचे विचार प्रवाहित करणे. आणि जसा तुम्ही त्या विचारांचा सराव कराल आणि सतत ते कंपन निर्माण करू लागाल तसे तुम्ही त्या गोष्टीला तुमच्या अनुभवात येऊ देण्याच्या अलाविंग स्थितीत असाल. आता तुम्हाला कसे वाटते याकडे लक्ष देण्याच्या कृतीद्वारे तुम्ही सहजपणे हे जाणून घेऊ शकता की तुम्ही तुमच्या इच्छेवर लक्ष केंद्रित करत आहात की तिच्या अनुपस्थितीवर, अभावावर लक्ष केंद्रित करत आहात. जेव्हा तुमचे विचार तुमच्या इच्छेसारखेच कंप पावतात तेव्हा तुम्हाला चांगले वाटते. तुमच्या भावनांची पातळी आनंदापासून ते त्या सुखाच्या अपेक्षेपर्यंत असू शकते. परंतु जर तुम्ही तुमचे लक्ष तुमच्या इच्छेच्या कमतरतेवर किंवा अनुपस्थितीवर केंद्रित करत असाल तर तुमच्या भावना निराशावादापासून ते काळजी, राग, असुरक्षितता आणि नैराश्यापर्यंत बदलतील. आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही तुमच्या भावनांबद्दल जाणीवपूर्वक जागरूक व्हाल तेव्हा तुम्हाला समजेल की तुम्ही तुमच्या सर्जनशील प्रक्रियेच्या क्रिएटिव्ह प्रोसेस परवानगी देण्याच्या भागाचा कसा वापर करत आहात आणि गोष्टी का अशा घडत आहेत याबद्दल तुमचा कधीही गैरसमज होणार नाही. तुमच्या भावना तुमच्यासाठी एक अद्भुत मार्गदर्शन प्रणाली, गायडन्स सिस्टम प्रदान करतात. आणि जर तुम्ही त्यांच्याकडे लक्ष दिले तर तुम्ही स्वतःला तुम्हाला हव्या असलेल्या कोणत्याही गोष्टीकडे मार्गदर्शित करू शकाल. तुम्हाला तेच मिळते ज्याचा तुम्ही विचार करता, मग ते तुम्हाला हवे असो वा नसो. विश्वाच्या शक्तिशाली आकर्षणाच्या नियमाद्वारे तुम्ही तुमच्या जीवनात प्रामुख्याने ज्या गोष्टीचा विचार करता त्याचे सार आकर्षित करता. जर तुम्ही प्रामुख्याने तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींबद्दल विचार केला तर तुमचे जीवन अनुभव त्या गोष्टी प्रतिबिंबित करतात. आणि त्याचप्रमाणे जर तुम्ही प्रामुख्याने तुम्हाला नको असलेल्या गोष्टींबद्दल विचार केला तर तुमचे जीवन अनुभव त्या गोष्टी आकर्षित करतील. हे एखाद्या भविष्यातील कार्यक्रमाचे नियोजन करण्यासारखे आहे. जेव्हा तुम्ही कौतुक करत असता तेव्हा तुम्ही नियोजन करत असता. जेव्हा तुम्ही काळजी करत असता तेव्हाही तुम्ही नियोजन करत असता. काळजी करणे म्हणजे तुम्हाला नको असलेली गोष्ट निर्माण करण्यासाठी तुमच्या कल्पनाशक्तीचा वापर करणे होय. प्रत्येक विचार, प्रत्येक कल्पना, प्रत्येक जीव, प्रत्येक गोष्ट हे कंपन आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवर अगदी थोड्या वेळासाठीही तुमचे लक्ष केंद्रित करता तेव्हा तुमच्या अस्तित्वाचे कंपन तुम्ही ज्या गोष्टीला लक्ष देत आहात त्या गोष्टीच्या कंपनाला प्रतिबिंबित करू लागते. तुम्ही जेवढा जास्त त्याबद्दल विचार कराल तेवढे जास्त तुम्ही ते कंप पावाल आणि जेवढे जास्त तुम्ही ते कंप पावाल तेवढे जास्त तुम्ही त्याला तुमच्याकडे आकर्षित कराल. आकर्षणाची ती दिशा तीच तोपर्यंत वाढत राहील जोपर्यंत तुमच्याकडून एक वेगळे कंपन निर्माण केले जात नाही. आणि जेव्हा एक वेगळे कंपन निर्माण केले जाते तेव्हा त्या कंपनाशी सुसंगत असणाऱ्या गोष्टी तुमच्याद्वारे तुमच्याकडे खेचल्या जातात. जेव्हा तुम्हाला आकर्षणाचा नियम समजतो तेव्हा तुमच्या अनुभवात जे काही घडते त्याचे तुम्हाला कधीही आश्चर्य वाटणार नाही, कारण तुम्हाला हे समजलेले असते की तुम्ही तुमच्या स्वतःच्या विचार प्रक्रियेद्वारे त्याच्या प्रत्येक भागाला आमंत्रित केले आहे. तुमच्या विचारांद्वारे मिळालेल्या तुमच्या निमंत्रणाशिवाय तुमच्या जीवन अनुभवात काहीही घडू शकत नाही. म्हणूनच या शक्तिशाली आकर्षणाच्या नियमाला कोणतेही अपवाद नाहीत याचे पूर्ण आकलन मिळवणे सोपे आहे. आणि एकदा का तुम्हाला हे समजले की तुम्ही ज्याचा विचार करता तेच तुम्हाला मिळते आणि तितकेच महत्त्वाचे म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या विचारांबद्दल जागरूक असता तेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या अनुभवावर पूर्ण नियंत्रण ठेवण्याच्या स्थितीत असता. तुमच्या कंपन फरकाचा आकार किती आहे? येथे काही उदाहरणे आहेत. तुमच्या जोडीदाराबद्दलच्या कौतुकाच्या विचारांमध्ये आणि तुमच्या जोडीदाराने कसे वेगळे असावे याबद्दलच्या विचारांमध्ये खूप मोठा कंपन फरक, व्हायब्रेशनल डिफरन्स आहे. आणि तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते अपवादाशिवाय तुमच्या विचारांची अधिकता प्रतिबिंबित करते. कारण तुम्ही हे जाणीवपूर्वक केले नसले तरी तुमचे नाते जसे आहे तसा तुम्ही अक्षरशः विचार केला आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याची तुमची इच्छा कधीही पूर्ण होऊ शकत नाही जर तुम्ही नेहमी तुमच्या शेजाऱ्यांच्या चांगल्या भाग्याचा हेवा करत असाल, कारण तुमच्या इच्छेचे कंपन आणि हेव्याचे कंपन हे वेगवेगळ्या भावनांचे कंपन आहे. तुमच्या कंपनाच्या स्वरूपाची समज तुम्हाला तुमची स्वतःची वास्तविकता जाणीवपूर्वक निर्माण करणे सोपे करेल. आणि अशा प्रकारे वेळ आणि सरावाने तुम्हाला असे दिसून येईल की तुमच्या सर्व इच्छा सहजपणे समजून घेतल्या जाऊ शकतात, कारण अशी कोणतीही गोष्ट नाही जी तुम्ही बनू शकत नाही, करू शकत नाही किंवा मिळवू शकत नाही. तुम्ही तुमच्या ऊर्जेचे साकारकर्ते आहात. तुम्ही चेतना, कॉन्शियसनेस आहात. तुम्ही ऊर्जा, एनर्जी आहात. तुम्ही कंपन, व्हायब्रेशन आहात. तुम्ही विद्युत, इलेक्ट्रिसिटी आहात. तुम्ही ऊर्जा स्त्रोत, सॉर्स एनर्जी आहात. तुम्ही निर्माते, क्रिएटर आहात. तुम्ही विचारांच्या अगदी अग्रभागी आहात. 31 या सातत्याने विकसित होणाऱ्या आणि अनंतकाळ निर्माण होणाऱ्या विश्वात कोठेही अस्तित्वात असलेल्या
जग निर्माण करणाऱ्या ऊर्जेचे तुम्ही सर्वात विशिष्ट, सर्वात सक्रिय साकारकर्ते आणि वापरकर्ते आहात. तुम्ही एक सर्जनशील प्रतिभावान, क्रिएटिव्ह जीनियस आहात, जो विचारांना पूर्वीपेक्षा अधिक पुढे नेण्याच्या उद्देशाने या अग्रभागाच्या काळ, अवकाश, वास्तविकतेमध्ये स्वतःला व्यक्त करत आहे. जरी हे ऐकायला विचित्र वाटू शकते, तरीही स्वतःला एक कंपनशील जीव, व्हायब्रेशनल सेल म्हणून स्वीकारणे तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. कारण तुम्ही ज्या विश्वात राहता ते एक कंपनशील विश्व आहे आणि त्यावर नियंत्रण ठेवणारे नियम कंपनांवर आधारित आहेत. जसे तुम्ही या वैश्विक नियमांबद्दल जागरूक होता आणि गोष्टी ज्या प्रकारे प्रतिसाद देतात त्यामागचे कारण समजून घेता, तसा सर्व गूढ आणि गोंधळ नाहीसा होऊन त्याची जागा स्पष्टता आणि आकलन घेईल. संशय आणि भीतीची जागा ज्ञान आणि आत्मविश्वास घेईल, अनिश्चिततेची जागा निश्चितता घेईल आणि आनंद तुमच्या अनुभवाचा मूलभूत पाया बनेल. जेव्हा तुमच्या इच्छा आणि विश्वास कंपन रचनेत समतुल्य होतात, जोपर्यंत ते बदलले जात नाही तोपर्यंत ते तसेच राहते. त्यामुळे तुमच्या इच्छेची पूर्ण पूर्तता होण्यासाठी तुमच्या अस्तित्वाचे कंपन तुमच्या इच्छेच्या कंपनाशी सुसंगत असणे आवश्यक आहे. तुम्ही एखाद्या गोष्टीची इच्छा करून, प्रामुख्याने तिच्या अनुपस्थितीवर लक्ष केंद्रित करून ती मिळण्याची अपेक्षा करू शकत नाही. कारण अनुपस्थितीची कंपन फ्रिक्वेन्सी आणि उपस्थितीची कंपन फ्रिक्वेन्सी या वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी आहेत. हे सांगण्याचा दुसरा मार्ग म्हणजे तुम्हाला जे हवे आहे ते मिळवण्यासाठी तुमच्या इच्छा आणि तुमचे विश्वास कंपन रचनेत समतुल्य, इक्विप्रॉडोस असणे आवश्यक आहे. येथे एक जलद दृष्टिक्षेप आहे जो हे चांगल्या प्रकारे स्पष्ट करतो. तुम्ही येथे असे अनुभव घेत आहात जे तुमच्या दिव्य आणि विशिष्ट दृष्टिकोनातून, जाणीवपूर्वक किंवा अनवधानाने, तुमच्या वैयक्तिक पसंती ओळखण्यास कारणीभूत ठरतात. आता जेव्हा हे घडते तेव्हा तुमचा स्रोत, जो तुमचे ऐकतो आणि तुमच्यावर प्रेम करतो, तो तुमच्या इलेक्ट्रॉनिक कंपन मागणीला त्वरित प्रतिसाद देतो, मग तुम्ही ती जाणीवपूर्वक व्यक्त करत असाल, शब्दांत मांडत असाल किंवा नसाल. त्यामुळे तुम्ही काहीही मागितले तरी, शब्दांद्वारे किंवा तुमच्या इच्छेच्या केवळ सूक्ष्म छटांद्वारे, तुमच्या मागण्या नेहमी आणि अपवादाशिवाय ऐकल्या जातात आणि त्यांना प्रतिसाद दिला जातो. जेव्हा तुम्ही मागता तेव्हा तुम्हाला दिले जाते. जे काही अस्तित्वात आहे त्या सर्वांना तुमच्या अस्तित्वाचा फायदा होत आहे. तुमच्या विशिष्ट अनुभवांच्या संपर्कात आल्यामुळे तुमच्यामध्ये विशिष्ट इच्छा निर्माण होतात आणि स्रोत तुमच्या मागण्या ऐकतो आणि 32 त्यांना प्रतिसाद देतो. यामुळे ज्या विश्वावर सर्वांचे लक्ष केंद्रित आहे त्याचा विस्तार होतो. कितीही अद्भुत गोष्ट आहे. तुमची काळ, अवकाश, वास्तविकता, तुमची संस्कृती, गोष्टींकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन, या सर्व गोष्टी ज्या तुमचा दृष्टिकोन बनवतात, असंख्य पिढ्यांपासून उत्क्रांत होत आल्या आहेत. वास्तव पाहता, आत्ता या क्षणी तुमच्या या एकमेव दृष्टिकोनात कारणीभूत ठरलेल्या सर्व इच्छा, निष्कर्ष आणि दृष्टिकोनांचा मागोवा घेणे शक्य नाही. परंतु आम्ही खरोखर इच्छितो की तुम्ही हे ऐकावे की हा अनोखा दृष्टिकोन कशामुळे निर्माण झाला याने फरक पडत नाही. तो वास्तविकता बनला आहे. तुम्ही अस्तित्वात आहात, तुम्ही विचार करता, तुम्ही अनुभवता, तुम्ही मागता आणि तुम्हाला प्रतिसाद दिला जातो. आणि जे काही अस्तित्वात आहे, ALLTHATIS, त्या सर्वांना तुमच्या अस्तित्वाचा आणि तुमच्या दृष्टिकोनाचा फायदा होत आहे. तुमचे महत्त्व हा प्रश्नच नाही, आमच्यासाठी तरी नाही. आम्हाला तुमच्या अथांग मूल्याची पूर्ण जाणीव आहे. तुमचे मूल्य शंकेच्या पलीकडे आहे, आमच्यासाठी तरी नाही. आम्हाला माहीत आहे की जग निर्माण करणारी ऊर्जा तुमच्या इच्छांना प्रतिसाद देण्यास तुम्ही पात्र आहात आणि आम्हाला माहीत आहे की हे घडते. परंतु तुमच्यापैकी बरेच जण अनेक कारणामुळे मागितलेल्या गोष्टी स्वीकारण्याच्या मार्गापासून स्वतःला दूर ठेवतात. तुमचे नैसर्गिक कल्याण स्वीकारण्याची कला पुन्हा शोधा. आम्ही इच्छितो की तुम्ही या विश्वाचे नैसर्गिक कल्याण, वेलबिंग, स्वीकारण्याची तुमची जन्मजात क्षमता पुन्हा शोधावी, जे तुमच्या अनुभवात सतत आणि विनाअडथळा प्रवाहित होत आहे. आम्ही या शिस्तीला स्वीकारण्याची कला, दी आर्ट ऑफ अलाउइंग म्हणतो. ही कल्याणाला परवानगी देण्याची कला आहे जी तुम्ही जे काही आहात आणि जिथून आला आहात त्याचा प्रत्येक कण, तुम्ही जसे आहात तसे तुमच्यामधून प्रवाहित ठेवत राहते. स्वीकारण्याची कला ही तुम्ही पात्र असलेल्या कल्याणाचा पुन्हा कधीही प्रतिकार न करण्याची कला आहे. कल्याण हे नैसर्गिक आहे. कल्याण हा तुमचा वारसा आहे, तुमचा स्रोत आहे आणि तुमचे अस्तित्व आहे. येथे सादर केलेले आकलन समजून घेण्यासाठी तुम्हाला आधी कोणताही प्राथमिक अभ्यासक्रम शिकण्याची आवश्यकता नाही. हे पुस्तक यासाठी लिहिले गेले आहे जेणेकरून तुम्ही आत्ता जिथे आहात तिथूनच याचे मूल्य स्वीकारण्यास सुरुवात करावी. तुम्ही या माहितीसाठी आत्ता या क्षणी तयार आहात आणि ही माहिती तुमच्यासाठी तयार आहे. धडा 7. तुम्ही विचारांच्या अग्रभागी उभे आहात. तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्याचा उल्लेख आम्ही विचारांचा अग्रभाग, लिनियर द पॉन्ट डू पेन्समेंटो,
असा करू इच्छितो, कारण तुम्ही तिथेच आहात, तुमच्या भौतिक शरीरात, तुमच्या भौतिक वातावरणात, तुमचा भौतिक अनुभव घेत. तुम्ही आम्ही जे काही आहोत त्याचा सर्वात दूरवरचा विस्तार आहात. पूर्वी जे काही घडले त्याचा कळस म्हणजेच तुम्ही आत्ता जे आहात ते आहे. आणि ज्याप्रमाणे तुमचे सर्व अनुभव तुमच्या या भौतिक शरीरातील जन्माच्या क्षणापासून ते आत्तापर्यंत तुम्ही आत्ता जे आहात त्यात परिणत झाले आहेत, त्याच्याप्रमाणे जे काही अस्तित्वात आहे ALLTHATIS, त्या सर्वांनी जे काही अनुभवले आहे त्याचा कळस म्हणजेच पृथ्वी ग्रहावरील भौतिक जीवनात आत्ता अनुभवली जाणारी प्रत्येक गोष्ट आहे. जसे या ग्रहावरील प्रत्येक व्यक्ती असे अनुभव घेत आहे ज्यामुळे त्यांच्यात नवीन इच्छा जन्माला येत आहेत, तशी एक प्रकारची सामूहिक मागणी मॅस्सा सलिसिटंटे तयार होत आहे, जी अक्षरशः तुमच्या ग्रहाच्या उत्क्रांतीला समतुल्य ठरत आहे. आणि म्हणूनच तुम्ही जेवढा जास्त संवाद साधता तेवढ्या जास्त तुमच्या वैयक्तिक पसंती ओळखल्या जातात आणि प्रक्षेपित होतात. जेवढ्या जास्त तुमच्या पसंती प्रक्षेपित होतात तेवढा जास्त त्यांना प्रतिसाद दिला जातो. अशा प्रकारे ऊर्जा स्त्रोताचा सॉर्स एनर्जी एक शक्तिशाली प्रवाह आता तुमच्या समोर विस्तारित केला जात आहे, ज्यामधून तुमचे वेगळेपण आणि वैयक्तिक पसंती स्वीकारल्या जातील. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर अनेकांनी जीवन जगल्यामुळे आणि आत्ताही जगत असल्यामुळे आणि त्यांच्या अनेक इच्छांमधून निर्माण होणाऱ्या शक्तीमुळे तुमच्या भविष्यातील अनुभवाचे कल्याण वेलबिंग निश्चित होते. आणि त्याच प्रकारे तुमच्या इच्छा त्या बदल्यात ऊर्जेचा असा प्रवाह प्रदान करतील ज्याचा फायदा भावी पिढ्यांना होईल. जर तुम्ही इच्छा करू शकता तर हे विश्वती पूर्ण करू शकते तुमच्या काळ, अवकाश, वास्तविकतेमधील तुमचा सहभाग. जर तुमच्यात एखादी खरी प्रामाणिक इच्छा जागृत करत असेल तर विश्वाकडे तुम्हाला अपेक्षित असलेले परिणाम प्रदान करण्याची साधने उपलब्ध आहेत. पूर्वी पूर्ण झालेल्या प्रत्येक इच्छेसोबत स्वतःचा विस्तार करण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे ज्यांना या शक्तीची समज आहे त्यांच्यासाठी हा विस्तार अत्यंत रोमांचक बनतो, परंतु ज्यांना हे समजले आहे आणि जे त्यांच्या अनुभवामध्ये कल्याणाचा प्रवाह सतत वाहत राहण्याची अपेक्षा ठेवतात त्यांच्यासाठी हे अगदी सामान्य आहे. कल्याणाचा प्रवाह तुम्हाला तो समजत नसला तरीही वाहत राहतो, परंतु जेव्हा तुम्ही जाणीवपूर्वक त्याच्याशी सुसंगत होता तेव्हा तुमच्या कल्पकतेचा प्रयत्न अधिक समाधानकारक बनतो, कारण तुम्हाला समजते की तुम्ही इच्छा केलेली अशी कोणतीही गोष्ट नाही जी तुम्ही पूर्ण करू शकत नाही. 34 हे कार्य करते. तुम्हाला ते समजो वा न समजो या सतत विस्तारत जाणाऱ्या वातावरणातील गुंतागुंत तुम्हाला पूर्णपणे समजणे हे त्याचे फायदे मिळवण्यासाठी आवश्यक नाही, परंतु तुमच्या समोर विस्तारित असलेल्या कल्याणाच्या प्रवाहाच्या दिशेने जाण्याचा मार्ग तुम्ही शोधणे आवश्यक आहे. या उद्देशाने आम्ही हे शब्द सांगत आहोत. कल्याणाचा फक्त एकच प्रवाह वाहत आहे. तुम्ही त्याला परवानगी देऊ शकता किंवा त्याचा प्रतिकार करू शकता, पण तो कोणत्याही परिस्थितीत वाहतच राहतो. तुम्ही प्रकाश असलेल्या खोलीत अंधाराचा स्विच शोधत फिरणार नाही. दुसऱ्या शब्दांत खोलीतील प्रकाशाची चमक झाकून टाकेल असा स्विच शोधण्याची तुम्ही अपेक्षा करणार नाही. तुम्हाला असा स्विच मिळेल जो प्रकाशाला रोखतो, कारण प्रकाशाच्या अनुपस्थितीशिवाय अंधार अस्तित्वात नसतो. आणि वास्तव पाहता दुष्टतेचा कोणताही स्रोत सॉर्स नाही, परंतु तिथे एक प्रतिकार असू शकतो ज्याला तुम्ही दैवी मानता. ज्याप्रमाणे आजाराचा कोणताही स्रोत नाही, परंतु नैसर्गिक कल्याणाला असलेला एक प्रतिकार असू शकतो. मागितल्याशिवाय तुम्हाला उत्तर मिळणार नाही. कधीकधी लोक एस्थरचे कौतुक करतात की ती अब्रामचे शहाणपण स्वीकारण्यास आणि त्याचे रूपांतर लिखित किंवा मौखिक शब्दांत करण्यास सक्षम आहे, जेणेकरून इतरांना त्याचा अनुभव घेता यावा आणि त्याचा फायदा मिळावा. आम्ही देखील यात आमचे कौतुक जोडतो, परंतु आम्ही हे देखील दर्शवू इच्छितो की एस्थरने हे स्वीकारणे आणि आमच्या कल्पनांचा अनुवाद करणे हा समीकरणाचा केवळ एक भाग आहे. प्रश्नांशिवाय उत्तरे असूच शकत नाहीत. तुमच्या काळातील लोकांना त्यांच्या आधीच्या पिढ्यांच्या अनुभवांचा प्रचंड फायदा होत आहे, कारण त्यांनी घेतलेले अनुभव आणि त्यांनी निर्माण केलेल्या इच्छांमुळेच या आवाहनाची सुरुवात झाली होती. आणि आज तुम्ही भूतकाळातील पिढ्यांनी मागितलेल्या फायद्यांची कापणी करण्याच्या अग्रभागी लिनियर द पॉन्टा आहात. त्याचवेळी तुम्ही मागत आहात आणि तुम्हाला ते मिळत आहे. आणि हे असेच चालत राहते. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की जर तुम्ही याला परवानगी देण्याचा मार्ग शोधला तर तुमच्या विल्हेवाटीसाठी कल्याणाचा एक प्रचंड साठा उपलब्ध आहे, जो स्वीकारण्यासाठी तयार आहे. तुम्ही त्याच्याशी कंपन रचनेत सुसंगत अलाइन्ड आहात का? आणि तुम्हाला हे समजत नाही का की अग्रभागी फार मोठी गर्दी नसल्यामुळे याबद्दल बोलण्यासाठी तुमच्याकडे फारसे लोक नसतील? आजकाल काही लोक संकटांचा किंवा आघातांचा ट्रॉमर सामना करत आहेत आणि ते ज्या प्रकारे जगत आहेत त्यामुळे त्यांच्या मागण्या तीव्र आणि जड आहेत. आणि त्यांच्या मागण्यांच्या तीव्रतेमुळे स्त्रोत त्यांना अत्यंत सौम्यतेने प्रतिसाद देत आहे. आणि जरी मागणारी व्यक्ती सामान्यतः त्या आघातात इतकी अडकलेली असते की ती स्वतःच्या मागण्यांची उत्तरे स्वीकारण्याच्या स्थितीत नसते, तरीही भावी पिढ्या किंवा सध्याच्या पिढ्या देखील ज्या आत्ता या क्षणी परवानगी देत आहेत त्या मागणीचा फायदा घेत असतील. आम्ही हे तुम्हाला समजून घेण्यास मदत करण्यासाठी सांगत आहोत. कल्याणाचा आणि सर्व प्रकारच्या समृद्धीचा प्रवाह तुमच्यासाठी नेहमीच उपलब्ध आहे, परंतु तुम्हाला या गोष्टी स्वीकारण्याच्या स्थितीत
अलाइनमेंट असणे आवश्यक आहे. तुम्ही प्रतिकाराच्या स्थितीत राहून एकाच वेळी गोष्टी स्वीकारू शकत नाही. 35 धरणे खुली करा आणि तुमच्या कल्याणाचा प्रवाह आत येऊ द्या स्वतःला. तुम्ही आत्ता जिथे आहात तिथे कल्याणाच्या या शक्तिशाली प्रवाहाचे लाभार्थी म्हणून पहा. अशी कल्पना करण्याचा प्रयत्न करा की तुम्ही या प्रवाहाच्या प्रवाहिततेचा आनंद घेत आहात. या अमर्याद प्रवाहाच्या अग्रभागाचे लाभार्थी असल्यासारखे जाणवण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही यासाठी पात्र आहात हे स्वीकारून हसा. कल्याणाच्या या शक्तिशाली प्रवाहासाठी तुम्ही पात्र आहात हे जाणवण्याची तुमची क्षमता निःसंशयपणे आत्ता तुमच्या आयुष्यात काय घडत आहे यावर अवलंबून असेल. काही परिस्थितींमध्ये तुम्हाला पूर्णपणे आशीर्वादित वाटू शकते आणि इतर काही परिस्थितींमध्ये तुम्हाला तितके आशीर्वादित वाटणार नाही. आणि आमची अशी इच्छा आहे की हे पुस्तक वाचून तुम्हाला हे समजावे की ज्या स्थितीत तुम्हाला आशीर्वादित वाटते आणि तुमच्याकडे चांगल्या गोष्टी प्रवाहित होण्याची अपेक्षा असते, तो तुमच्या परवानगी देण्याच्या स्थितीचा स्टेट ऑफ अलाविंग स्तर दर्शवतो. आणि ज्या स्थितीत तुम्हाला आशीर्वादित वाटत नाही, जिथे तुमच्याकडे चांगल्या गोष्टी येण्याची अपेक्षा नसते, तो तुमच्या प्रतिकाराचा रेझिस्टन्स स्तर दर्शवतो. आणि आमची अशी इच्छा आहे की जसे तुम्ही हे वाचन सुरू ठेवाल तसे तुम्ही विचारांची अशी कोणतीही सवय सोडून देण्यास सक्षम व्हाल जिचा परिणाम तुम्ही प्रवाहाला परवानगी न देण्यात होतो. आम्ही इच्छितो की तुम्ही हे समजावे की जर तुमच्या भौतिक प्रवासात तुम्ही आत्मसात केलेले प्रतिकाराचे विचार नसतील, जे कल्याणाच्या प्रवाहाशी सुसंगत नव्हते, तर तुम्ही आत्ता या क्षणी त्या प्रवाहाचे पूर्ण स्वीकार करते असता, कारण तुम्ही अक्षरशः त्याचाच एक विस्तार आहात. तुम्ही आणि तुम्हाला कसे वाटते हेच तुम्ही तुमच्या कल्याणाच्या वारशाला आत येऊ देता की नाही यासाठी जबाबदार आहात. आणि जरी तुमच्या सभोवतालचे लोक तुम्हाला या प्रवाहाला परवानगी देण्यासाठी किंवा न देण्यासाठी कमी अधिक प्रमाणात प्रभावित करू शकत असले, तरी त्याची जबाबदारी तुमचीच आहे. तुम्ही धरणे खुली करू शकता आणि तुमचे कल्याण येऊ देऊ शकता किंवा तुम्ही असे विचार निवडू शकता जे तुम्हाला तुमच्या हक्काच्या गोष्टीबद्दल संघर्षात ठेवतील. परंतु तुम्ही परवानगी द्या किंवा प्रतिकार करा. हा प्रवाह तुमच्याकडे सतत वाहत आहे, कधीही न थांबता, कधीही न थकता, तुमच्या पुनर्विचारासाठी नेहमी तिथे तयार आहे. इथून तिथे पोहोचण्यासाठी तुम्ही अगदी परिपूर्ण स्थितीत आहात. तुमच्या कल्याणाच्या प्रवाहाशी तुमचे स्वतःचे कनेक्शन जाणीवपूर्वक स्वीकारण्यास सुरुवात करण्यासाठी तुमच्या वातावरणात किंवा तुमच्या सभोवतालच्या परिस्थितीमध्ये काहीही बदलण्याची गरज नाही. तुम्ही तुरुंगात असू शकता, तुम्हाला एखाद्या असाध्य आजाराचे निदान झाले असू शकते, तुम्ही आर्थिक दिवाळखोरीचा सामना करत असू शकता किंवा तुम्ही घटस्फोटाच्या मध्यभागी असू शकता. तरीही सुरुवात करण्यासाठी तुम्ही आत्ता अगदी परिपूर्ण ठिकाणी आहात. आणि आम्ही इच्छितो की तुम्ही हे समजावे की यासाठी खूप जास्त वेळेची गरज भासणार नाही, कारण यासाठी केवळ वैश्विक नियमांचे सोपे आकलन आणि परवानगी देण्याच्या स्थितीकडे पुढे जाण्याचा एक निर्धार आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही तुमचे वाहन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालवता, तेव्हा तुम्हाला सुरुवातीच्या बिंदूची जाणीव असते आणि तुम्ही कुठे जात आहात याचीही जाणीव असते. तुम्ही हे स्वीकारता की तुम्ही तिथे त्वरित पोहोचू शकत नाही. तुम्ही हे स्वीकारता की तुम्ही ते अंतर पार कराल आणि वेळेनुसार तुम्ही तुमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचाल. आणि जरी तुम्हाला तिथे पोहोचण्याची उत्सुकता असेल किंवा 36 प्रवासाचा थकवा आला असेल, तरीही तुम्ही अर्ध्या वाटेत धीर सोडून सुरुवातीच्या ठिकाणी परत जात नाही. तुम्ही सुरुवातीच्या बिंदूपासून अर्ध्या वाटेपर्यंत आणि पुन्हा मागे, असे मागे पुढे गाडी चालवत नाही आणि शेवटी या कधीही न संपणाऱ्या प्रवासात खचून जात नाही. तुम्ही तुमचा प्रवास पूर्ण करण्याच्या तुमच्या असमर्थतेची घोषणा करत नाही. तुम्ही तुमचा सुरुवातीचा बिंदू आणि तुमचे इच्छित ठिकाण यामधील अंतर स्वीकारता आणि तुमच्या ध्येयाच्या दिशेने पुढे जात राहता. तुम्हाला काय आवश्यक आहे ते तुम्हाला समजते आणि तुम्ही ते करता. आणि आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जिथे आहात तिथून तुम्हाला जिथे पोहोचायचे आहे तिथपर्यंतचा प्रवास सर्व अर्थांनी सहजपणे समजून घेतला जाऊ शकतो. धडा 8 तुम्ही एक कंपन प्रेषक आणि ग्राहक आहात. आता तुम्ही भौतिक जीवनातील तुमच्या अनुभवाचे नियंत्रण, सर्जनशीलता आणि आनंदाचा सर्वात आवश्यक भाग समजून घेण्यास तयार आहात. तुम्हाला स्वतःबद्दल माहीत असलेल्या या भौतिक अस्तित्वापेक्षा तुम्ही बरेच काही आहात. तुम्ही एक कंपनशील अस्तित्व, व्हायब्रेशनल बीइंग आहात. जेव्हा कोणी तुमच्याकडे पाहते, तेव्हा ते त्यांच्या डोळ्यांनी पाहतात आणि त्यांच्या कानांनी तुमचे ऐकतात, परंतु तुम्ही त्यांच्यासमोर आणि या विश्वासमोर जे पाहिले किंवा ऐकले जाऊ शकते त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रभावी स्वरूपात स्वतःला सादर करत आहात. तुम्ही एक कंपन प्रेषक, व्हायब्रेशनल ट्रान्समीटर आहात आणि तुमच्या अस्तित्वाच्या प्रत्येक क्षणी एक मोठे सिग्नल आहात. जेव्हा तुम्ही या भौतिक शरीरावर लक्ष केंद्रित करता आणि जोपर्यंत तुम्ही जागरूक असता, तेव्हा तुम्ही सतत एक अतिशय विशिष्ट, सहज ओळखता येणारा सिग्नल प्रक्षेपित करत असता, जो त्वरित प्राप्त केला जातो, समजला जातो आणि त्याला प्रतिसाद दिला जातो.
लगेचच तुमची वर्तमान आणि भविष्यकाळातील परिस्थिती तुम्ही आता पाठवत असलेल्या सिग्नलला प्रतिसाद म्हणून बदलू लागते. आणि अशा प्रकारे संपूर्ण विश्व अगदी याच क्षणी तुम्ही जे प्रक्षेपित करत आहात त्याने प्रभावित होत आहे. तुम्ही एक शाश्वत व्यक्तिमत्व आहात जे आत्तावर लक्ष केंद्रित करत आहे. तुमचे जग, वर्तमान आणि भविष्य तुम्ही आता प्रसारित करत असलेल्या सिग्नलद्वारे थेट आणि विशिष्टपणे प्रभावित होते. जे व्यक्तिमत्व तुम्ही आहात ते खरं तर एक शाश्वत व्यक्तिमत्व आहे, परंतु तुम्ही आत्ता या क्षणी कोण आहात आणि आत्ता या क्षणी तुम्ही काय विचार करत आहात यातून ऊर्जेचा एक असा केंद्रबिंदू तयार होत आहे जो अत्यंत शक्तिशाली आहे. तुम्ही ज्या ऊर्जेवर लक्ष केंद्रित करत आहात तीच ऊर्जा जगाची निर्मिती करते आणि ती अगदी याच क्षणी तुमच्या जगाची निर्मिती करत आहे. तुमच्याकडे एक अंगभूत, बलटीन, समजायला सोपी अशी मार्गदर्शन प्रणाली आहे ज्यामध्ये असे संकेतक आहेत जे तुम्हाला तुमच्या सिग्नलची ताकद किंवा शक्ती तसेच तुमच्या लक्ष्याची दिशा समजून घेण्यास मदत करतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हीच मार्गदर्शन प्रणाली तुम्हाला तुमच्या निवडलेल्या विचारांचा ऊर्जेच्या प्रवाहाशी असलेला ताळमेळ समजून घेण्यास मदत करते. तुमच्या भावना या तुमच्या मार्गदर्शन प्रणालीचे प्रतिनिधित्व करतात. दुसऱ्या शब्दांत तुम्हाला कसे वाटते हाच तुमचा स्त्रोताशी सॉस असलेला ताळमेळ आणि तुमच्या स्वतःच्या हेतूंशी, तुमच्या जन्मापूर्वीच्या आणि आत्ताच्या हेतूंशी असलेल्या ताळमेळाचा खरा संकेतक आहे. एकेकाळी तुमचे शक्तिशाली विश्वास हे केवळ हळूवार विचार होते. कधीतरी विचार केला गेलेला प्रत्येक विचार अजूनही अस्तित्वात आहे आणि प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही एखाद्या विचारावर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुम्ही त्या विचाराचे कंपन तुमच्यामध्ये सक्रिय करता. म्हणूनच जेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टीकडे तुमचे लक्ष देत असता तेव्हा तो एक सक्रिय झालेला विचार असतो. परंतु जेव्हा तुम्ही तुमचे लक्ष त्या विचारावरून हटवता तेव्हा तो सुप्त होतो किंवा पुन्हा सक्रिय राहत नाही. एखादा विचार निष्क्रिय करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे दुसरा विचार सक्रिय करणे. दुसऱ्या शब्दांत एखाद्या विचारावरून जाणीवपूर्वक लक्ष हटवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपले लक्ष दुसऱ्या विचारावर केंद्रित करणे. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीकडे लक्ष देता तेव्हा सुरुवातीला ते कंपन फारसे शक्तिशाली नसते, परंतु जर तुम्ही त्याबद्दल विचार करणे किंवा बोलणे चालू ठेवले तर ते कंपन अधिक मजबूत होते. अशा प्रकारे कोणत्याही विषयावर पुरेसे लक्ष दिल्यास तो विषय एक प्रबळ विचार बनू शकतो. जेव्हा तुम्ही कोणत्याही विचाराला अधिकाधिक लक्ष देता आणि जेव्हा तुम्ही त्यावर लक्ष केंद्रित करता आणि त्याच्या कंपनाचा सराव करता तेव्हा तो विचार तुमच्या कंपनाचा एक मोठा भाग बनतो आणि या विचाराच्या सरावाला तुम्ही विश्वास, श्रद्धा म्हणू शकता. तुम्ही जितका जास्त विचारांचा विचार करता ते तितकेच मजबूत होतात. तुमच्या विचारांच्या विस्तारामागे आकर्षणाचा नियम, लॉ ऑफ अट्रॅक्शन असल्यामुळे एखाद्या गोष्टीकडे लक्ष देऊन कुठल्या ना कुठल्या पातळीवर त्या गोष्टीशी ताळमेळ साध्य न करणे शक्यच नाही. आणि म्हणूनच तुम्ही जितका जास्त त्या विचारावर विचार करता आणि जितक्या वारंवार तुम्ही त्याकडे परत जाता तितका तुमचा कंपनाचा ताळमेळ अधिक मजबूत होतो. जेव्हा तुम्ही कोणत्याही विचाराशी शक्तिशालीपणे सुसंगत होता तेव्हा तुम्हाला त्या भावना जाणवू लागतात ज्या तुमच्या स्वतःच्या स्त्रोताशी वाढलेला किंवा कमी झालेला ताळमेळ दर्शवतात. दुसऱ्या शब्दांत जेव्हा तुम्ही कोणत्याही विषयाला खूप लक्ष देता तेव्हा तुम्ही खरोखर कोण आहात याच्याशी असलेल्या सुसंवादाचे किंवा विसंवादाचे तुमचे भावनिक वाचन अधिक मजबूत होते. जर तुमच्या लक्षाचा विषय तुमच्या अस्तित्वाच्या स्त्रोताला जे माहीत आहे त्याच्याशी सुसंगत असेल तर तुम्हाला तुमच्या विचारांमधील सुसंवाद चांगल्या भावनांच्या रूपात जाणवतो. परंतु जर तुमच्या लक्षाचा विषय तुमचा स्त्रोत जे सत्य मानतो त्याच्याशी सुसंगत नसेल तर तुम्हाला तुमच्या विचारांमधील विसंवाद वाईट भावनांच्या रूपात जाणवतो. तुमचे त्या गोष्टीकडे असलेले लक्ष तिला येण्याचे आमंत्रण देते. प्रत्येक विचार ज्याच्याकडे तुम्ही लक्ष देता तो विस्तारतो आणि तुमच्या कंपनांच्या मिश्रणाचा एक मोठा भाग बनतो. तो विचार तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टीचा असो किंवा नको असलेल्या गोष्टीचा, तुमचे त्याकडे असलेले लक्ष त्याला तुमच्या अनुभवात येण्याचे आमंत्रण देते. हे विश्व आकर्षणावर आधारित असल्यामुळे यात वगळणे किंवा बहिष्कृत करणे, एक्सक्लूजन अशी कोणतीही गोष्ट नाही. इथे सर्व काही समाविष्ट करण्याबद्दल एन्क्लूजन आहे. म्हणूनच जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट पाहता जिचा तुम्हाला अनुभव घ्यायला आवडेल आणि तुमचे लक्ष त्यावर केंद्रित करून तिला हो म्हणता तेव्हा तुम्ही तिचा तुमच्या अनुभवात समावेश करता. परंतु जेव्हा तुम्ही अशी एखादी गोष्ट पाहता जिचा अनुभव तुम्हाला घ्यायचा नाही आणि तुम्ही त्यावर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुम्ही त्या गोष्टीचाही तुमच्या अनुभवात समावेश करता. तुम्ही तुमच्या हो ने तिला आमंत्रित करत नाही आणि नाही ने वगळत नाही, कारण या आकर्षणावर आधारित विश्वात वगळण्यास जागा नाही. तुमचे लक्ष केंद्रित करणे हेच आमंत्रण आहे. तुमचे त्या गोष्टीकडे असलेले लक्ष हेच आमंत्रण आहे. त्यामुळे जे लोक केवळ निरीक्षण करणारे ऑब्झर्वर्स असतात ते चांगल्या काळात भरभराटीस येतात पण वाईट काळात दुःखी होतात, कारण ते जे पाहत आहेत त्याचे कंपन ते आधीच करत असतात आणि जेव्हा ते निरीक्षण करत असतात तेव्हा ते त्यांच्या कंपनशील अभिव्यक्तीमध्ये त्याचा समावेश करत असतात आणि जेव्हा ते त्याचा समावेश करतात
तेव्हा विश्व त्याला त्यांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणून स्वीकारते आणि ते ज्या गोष्टीचे निरीक्षण करत आहेत त्याचाच आणखी भाग त्यांना देते. म्हणूनच एखाद्या निरीक्षकासाठी तो जितके जास्त चांगल्या गोष्टींचे निरीक्षण करेल तितकेच त्याला अधिक चांगले मिळते, किंवा जर वाईट मिळाले तर अधिक वाईट मिळते. तथापि जो व्यक्ती दूरदृष्टी असलेला विजनरी असतो तो सर्व काळात भरभराटीस येतो. कोणत्याही विषयावर लक्ष केंद्रित करण्याच्या तुमच्या सरावामुळे आकर्षणाचा नियम अशा परिस्थिती, अटी, अनुभव, इतर लोक आणि अशा सर्व गोष्टी उपलब्ध करून देतो ज्या तुमच्या प्रबळ सवयीच्या कंपनाशी सुसंगत असतात. आणि जेव्हा तुमच्या सभोवताली गोष्टी प्रकट होऊ लागतात, अशा गोष्टी ज्या तुम्ही जपत आलेल्या विचारांशी जुळतात, तेव्हा तुम्ही अधिकाधिक प्रवृत्त आणि मजबूत कंपनांच्या सवयी विकसित करता. आणि अशा प्रकारे तुमचे विचार जे लहान आणि क्षुल्लक होते ते एका शक्तिशाली विश्वासात, कन्व्हिक्शन, विकसित होतात आणि तुमच्या या शक्तिशाली विश्वासांचा तुमच्या अनुभवात सराव केला जाईल. धडा 9. तुमच्या भावनिक प्रतिक्रियांच्या मागे लपलेले मूल्य. तुमची पाहण्याची क्षमता ही ऐकण्याच्या क्षमतेपेक्षा वेगळी आहे आणि तुमची वास घेण्याची क्षमता ही स्पर्शापेक्षा वेगळी आहे, परंतु ते वेगवेगळे असूनही हे सर्व कंपनांचे स्पष्टीकरण करणारे इंटरप्रिटेटिव्ह व्हायब्रेशन्स आहेत. दुसऱ्या शब्दांत, जेव्हा तुम्ही एखाद्या गरम शेगडीजवळ जाता तेव्हा तुमची पाहण्याची दृष्टी ती गरम आहे की नाही हेच सांगेल असे नाही. तुमची ऐकण्याची, चवीची किंवा वासाची क्षमता सामान्यतः गरम शेगडी ओळखण्यासाठी वापरली जात नाही. परंतु जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराचा त्या शेगडीजवळ जाता तेव्हा तुमच्या त्वचेवरील संवेदक, सेन्सर्स, तुम्हाला ती शेगडी गरम असल्याची जाणीव करून देतात. तुम्ही संवेदनशील, विकसित आणि अत्याधुनिक कंपन अनुवादकांचा, व्हायब्रेशनल ट्रान्सलेटर्स, जन्माला आला आहात, जे तुम्हाला तुमचा अनुभव समजून घेण्यास आणि परिभाषित करण्यास मदत करतात. आणि ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या भौतिक जीवनाचा अनुभव समजून घेण्यासाठी तुमच्या 5 भौतिक ज्ञानेंद्रियांचा वापर करता, त्याचप्रमाणे तुम्ही इतर इंद्रियांचा जन्माला आला आहात. तुमच्या भावना, ज्या कंपन दुभाषी, व्हायब्रेशनल इंटरप्रेटर्स आहेत आणि तुम्ही आत्ता जगत असलेले अनुभव समजून घेण्यास तुम्हाला मदत करतात. भावना या तुमच्या आकर्षणाच्या केंद्राचे संकेतक आहेत. तुमच्या भावना या प्रत्येक क्षणी तुमच्या अस्तित्वातील कंपन घटकांच्या संकेतक असतात. म्हणूनच जेव्हा तुम्ही तुमच्या भावनांबद्दल जागरूक होता तेव्हा तुम्ही स्वतःमधून उत्सर्जित होत असलेल्या कंपनांबद्दलही जागरूक होऊ शकता. आणि एकदा का तुम्ही आकर्षणाच्या नियमाच्या ज्ञानाची आणि वर्तमान क्षणी तुम्ही उत्सर्जित करत असलेल्या कंपनांच्या जागरूकतेची सांगड घातली तर तुमच्या आकर्षणाच्या केंद्राच्या स्वतःच्या शक्तीवर तुमचे पूर्ण नियंत्रण असेल. या ज्ञानाने तुम्ही आता तुमच्या इच्छेनुसार तुमच्या जीवनाचा अनुभव कोणत्याही दिशेने मार्गदर्शित करू शकता. तुमच्या भावना साध्या, शुद्ध आणि अद्वितीय या तुमच्या स्त्रोताशी, सॉस असलेल्या तुमच्या संबंधाचे स्वरूप आहेत. आणि तुमच्या भावना तुम्हाला तुमच्या स्त्रोताशी असलेल्या संबंधांबद्दल जे काही जाणून घ्यायचे आहे किंवा हवे आहे ते सर्व सांगत असल्यामुळे आम्ही सहसा तुमच्या भावनांचा उल्लेख तुमची भावनिक मार्गदर्शन प्रणाली, इमोशनल गायडन्स सिस्टम म्हणून करतो. जेव्हा तुम्ही या भौतिक शरीरात येण्याचा निर्णय घेतला तेव्हा तुम्हाला स्त्रोत ऊर्जेशी, सॉस एनर्जी असलेल्या तुमच्या शाश्वत कनेक्शनची पूर्ण जाणीव होती आणि तुम्हाला माहीत होते की तुमच्या भावना या सततच्या संकेतक असतील ज्या तुम्हाला प्रत्येक क्षणी स्त्रोत ऊर्जेशी असलेल्या तुमच्या संबंधाची पातळी सांगत राहतील. अशा प्रकारे तुम्हाला उपलब्ध असलेल्या या शक्तिशाली मार्गदर्शनाची जाणीव असल्यामुळे तुम्हाला कोणत्याही जोखमीची किंवा गोंधळाची भावना जाणवत नाही, तर केवळ एक साहसाची आणि खऱ्या स्वातंत्र्याची भावना जाणवते. भावना या स्त्रोत ऊर्जेशी असलेल्या तुमच्या सुसंवादाचे संकेतक आहेत. तुमच्या भावना या स्त्रोताशी असलेल्या तुमच्या सुसंवादाची अलाइनमेंट पातळी दर्शवतात. जरी तुम्ही स्त्रोताशी इतके विसंगत कधीच होऊ शकत नाही की तुम्ही त्याच्यापासून पूर्णपणे तुटून जाल, तरीही तुम्ही ज्या विचारांवर लक्ष केंद्रित करणे निवडता ते विचार तुम्ही प्रत्यक्षात कोण आहात या अभौतिक ऊर्जेशी असलेल्या सुसंवादाची किंवा विसंवादाची स्पष्ट कल्पना देतात. अशा प्रकारे वेळ आणि सरावाने तुम्हाला प्रत्येक क्षणी तुम्ही खरोखर कोण आहात याच्याशी असलेल्या सुसंवादाची पातळी समजू लागेल. कारण जेव्हा तुम्ही पूर्णपणे स्वीकारण्याच्या परमिसिव्ह स्थितीत असता तेव्हा तुम्हाला भीती वाटत नाही. तुम्ही शक्तिशाली अस्तित्व आहात, तुम्ही निर्मिती करण्यासाठी पूर्णपणे मुक्त आहात आणि जेव्हा तुम्हाला हे माहीत असते आणि तुम्ही या सत्याशी सुसंगत असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुम्हाला अब्सोल्यूट समाधान जाणवते. परंतु जेव्हा तुम्ही या सत्याच्या विरुद्ध विचार करता तेव्हा तुम्हाला असहायता आणि परावलंबित्वाच्या उलट भावना जाणवतात. आणि सर्व भावना या आनंदापासून ते असहायतेपर्यंतच्या याच श्रेणीमध्ये कुठे ना कुठे येतात. आनंद आणि कल्याणाच्या वेलबिंग मार्गावर परत जाण्यासाठी तुमच्या भावनांचा वापर करा. जेव्हा तुम्ही असा विचार करता जो तुमच्या खऱ्या अस्तित्वाशी जुळतो तेव्हा तुम्हाला तुमच्या भौतिक शरीरात सुसंवाद जाणवतो, आनंद,
प्रेम आणि स्वातंत्र्याची भावना ही या सुसंवादाची उदाहरणे आहेत. आणि जेव्हा तुम्ही असे विचार करता जे तुमच्या खऱ्या अस्तित्वाशी जुळत नाहीत, तेव्हा तुम्हाला तुमच्या भौतिक शरीरात विसंवाद जाणवतो. नैराश्य, भीती आणि परावलंबित्वाची भावना ही या विसंवादाची उदाहरणे आहेत. ज्याप्रमाणे मूर्तिकार त्यांना आनंद देणारी कलाकृती तयार करण्यासाठी मातीला आकार देतात, त्याच्याप्रमाणे तुम्ही आकार देणाऱ्या ऊर्जेद्वारे मोल्डिंग एनर्जी निर्मिती करता. तुम्ही तुमच्या लक्ष केंद्रित करण्याच्या शक्तीद्वारे गोष्टींचा विचार करून, गोष्टींची आठवण ठेवून आणि गोष्टींची कल्पना करून ऊर्जेला आकार देता. जेव्हा तुम्ही बोलता, लिहिता, ऐकता, शांत असता, आठवण काढता आणि कल्पना करता, तेव्हा तुम्ही विचारांच्या प्रक्षेपणाद्वारे ऊर्जेला केंद्रित करता. ज्याप्रमाणे मूर्तिकार वेळ आणि सरावाने मातीला हव्या त्या अचूक कलाकृतीमध्ये आकार द्यायला शिकतात, त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाच्या एकाग्रतेद्वारे जगाची निर्मिती करणाऱ्या ऊर्जेला आकार द्यायला शिकू शकता. आणि ज्याप्रमाणे मूर्तिकार आपल्या हातांनी आपल्या अंतःप्रेरणेचे अनुसरण करून आपल्या कल्पनांना मूर्तरूप देतात, त्याचप्रमाणे तुम्ही कल्याणाच्या वेलबिंग मार्गाचा अनुभव घेण्यासाठी तुमच्या भावनांचा वापर कराल. धडा 10 तुम्हाला जे काही व्हायचे आहे, करायचे आहे किंवा मिळवायचे आहे त्यासाठीच्या 3 पायऱ्या निर्मितीची प्रक्रिया ही संकल्पनात्मकदृष्ट्या अद्वितीय आणि सोपी आहे. यात केवळ 3 पायऱ्यांचा समावेश होतो. पायरी 1, तुमचा भाग, तुम्ही मागता. पायरी 2, तुमचा भाग नाही, उत्तर दिले जाते. पायरी 3, तुमचा भाग, दिलेले उत्तर स्वीकारणे किंवा त्याला परवानगी देणे आवश्यक आहे, तुम्हाला ते येऊ द्यावे लागेल. पायरी 1, तुम्ही मागता. तुम्ही ज्या संमिश्र आणि वैविध्यपूर्ण वातावरणावर लक्ष केंद्रित करत आहात, त्यामुळे पायरी 1 सहज आणि आपोआप घडते, कारण यातूनच तुमच्या नैसर्गिक आवडीनिवडी जन्माला येतात. तुमच्या सूक्ष्म किंवा सुप्त इच्छांपासून ते स्पष्ट, अचूक आणि ज्वलत इच्छांपर्यंत सर्व काही तुमच्या दैनंदिन जीवनातील विरोधाभासी अनुभवांतून निर्माण होते. या विरोधाभासी आणि विलक्षण वैविध्याने भरलेल्या वातावरणाच्या संपर्कात आल्यामुळे इच्छा किंवा मागण्या नैसर्गिकरित्या निर्माण होतात. म्हणूनच पायरी 1 नैसर्गिकरित्या पार पडते. पायरी 2, विश्व उत्तर देते. पायरी 2 ही तुमच्यासाठी एक सोपी पायरी आहे, कारण हा तुमचा भाग नाही. पायरी 2 ही अभौतिक जगाची नॉन फिजिकल जबाबदारी आहे. हे ईश्वरी शक्तीचे काम आहे. तुम्ही मागितलेल्या सर्व गोष्टी, मग त्या मोठ्या असोत वा लहान, कोणत्याही अपवादाशिवाय त्वरित समजून घेतल्या जातात आणि पूर्णपणे दिल्या जातात. चेतनेच्या कॉन्शियसनेस प्रत्येक बिंदूला मागण्याचा अधिकार आणि क्षमता आहे आणि चेतनेच्या सर्व बिंदूंचा सन्मान केला जातो आणि त्यांना त्वरित प्रतिसाद दिला जातो. जेव्हा तुम्ही मागता तेव्हा तुम्हाला ते दिले जाते. नेहमीच. कधीकधी तुमचे मागणे शब्दांद्वारे व्यक्त होते, परंतु बहुतेक वेळा ते तुमच्या तीव्र वैयक्तिक आवडीनिवडींच्या सततच्या प्रवाहाच्या रूपात तुमच्या कंपनातून उत्सर्जित होते, जिथे प्रत्येक इच्छा पुढील इच्छेची निर्मिती करते आणि प्रत्येकाचा आदर करून उत्तर दिले जाते. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले जाते. प्रत्येक इच्छा पूर्ण केली जाते. प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर मिळते. प्रत्येक आकांक्षा पूर्ण केली जाते. परंतु अनेक लोक या सत्यावर वाद घालतात आणि त्यांच्या स्वतःच्या जीवनातील अपूर्ण इच्छांची उदाहरणे देतात. याचे कारण असे आहे की त्यांना पायरी 3 मधील महत्त्वाचा भाग अजून समजलेला नाही आणि त्यांनी तो पूर्ण केलेला नाही, कारण ही पायरी पूर्ण केल्याशिवाय पायरी 1 आणि 2 च्या अस्तित्वाची जाणीव होत नाही. पायरी 3, तुम्ही त्याला येऊ देण्याची परवानगी देता. पायरी 3 म्हणजे अनुमती देण्याची कला, आर्ट ऑफ अलाउइंग, लागू करणे. तुमच्या मार्गदर्शन प्रणालीच्या अस्तित्वाचे खरे कारण हेच आहे. ही अशी पायरी आहे ज्याद्वारे तुम्ही तुमच्या अस्तित्वाची कंपन वारंवारता, व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी, तुमच्या इच्छेच्या कंपन वारंवारतेशी सुसंगत करण्यासाठी ट्यून करता. ज्याप्रमाणे तुम्हाला जे रेडिओ स्टेशन ऐकायचे आहे त्याच्या वारंवारतेशी जुळवून घेण्यासाठी तुमचा रेडिओ डायल ट्यून करावा लागतो, त्याचप्रमाणे तुमच्या अस्तित्वाची कंपन वारंवारता तुमच्या इच्छेच्या वारंवारतेशी जुळणे आवश्यक आहे. आणि आपण याला अनुमती देण्याची कला म्हणतो, म्हणजेच तुम्ही जे मागत आहात त्याला परवानगी देणे. जोपर्यंत तुम्ही स्वीकारण्याच्या रिसीव्हिंग स्थितीत येत नाही, तोपर्यंत तुमच्या मागण्यांना उत्तरे मिळाली असली तरी ती तुम्हाला अनुत्तरित वाटतील, तुमच्या प्रार्थना अपूर्ण वाटतील आणि तुमच्या इच्छा पूर्ण होणार नाहीत. तुमच्या मागण्या ऐकल्या गेल्या नाहीत म्हणून नव्हे, तर तुमची कंपने सुसंगत नाहीत आणि तुम्ही त्यांना प्रकट होऊ देत नाही आहात म्हणून. प्रत्येक विषयाला 2 बाजू असतात. हवी असलेली आणि नको असलेली. प्रत्येक विषय प्रत्यक्षात 2 गोष्टींनी बनलेला असतो, तुम्हाला जे हवे आहे ते आणि त्याची कमतरता. सामान्यतः जेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टीबद्दल विचार करत आहात, तेव्हा तुम्ही प्रत्यक्षात तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टीच्या अगदी उलट विचार करत असता. दुसऱ्या शब्दांत, मला निरोगी राहायचे आहे, मला आजारी पडायचे नाही, मला आर्थिक सुरक्षा हवी आहे, मला पैशांची कमतरता नको आहे, मला एक परिपूर्ण नाते हवे आहे, मला एकटे राहायचे नाही.
तुम्ही जे विचार करता आणि तुम्हाला जे मिळते त्यामध्ये नेहमीच एक परिपूर्ण कंपन सुसंवाद असतो. त्यामुळे तुम्ही काय विचार करत आहात आणि तुमच्या जीवनाच्या अनुभवात काय प्रकट होत आहे याच्यात जाणीवपूर्वक संबंध जोडणे खूप उपयुक्त ठरू शकते. परंतु तुम्ही तिथे पोहोचण्यापूर्वीच तुम्ही कुठे आहात हे ओळखण्यास सक्षम असणे अधिक फायदेशीर ठरेल. एकदा का तुम्हाला तुमच्या भावना आणि त्या देतात ते महत्त्वाचे संदेश समजले की तुमची कंपनी काय उत्सर्जित करत आहेत हे समजून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या अनुभवात काहीतरी प्रकट होण्याची वाट पाहावी लागणार नाही. तुम्हाला कसे वाटते यावरूनच तुम्ही काय निर्माण करत आहात हे तुम्ही अचूकपणे सांगू शकता. तुमचे लक्ष त्यावर असायला हवे, त्याच्या कमतरतेवर नाही. तुम्ही याबद्दल जागरूक असाल किंवा नसाल तरीही निर्मितीची प्रक्रिया सतत चालू असते. तुमच्या अनुभवातील वैविध्य आणि विरोधाभासामुळे तुमच्यात सतत नवीन आवडीनिवडी जन्माला येत असतात आणि तुम्हाला नकळत तुम्ही त्या मागण्यांच्या स्वरूपात उत्सर्जित करत असता. आणि ज्या क्षणी तुम्ही एखादी पसंती उत्सर्जित करता त्याच क्षणी स्त्रोत ऊर्जा तुमची कंपनाची मागणी स्वीकारते आणि आकर्षणाच्या नियमाद्वारे तुम्हाला त्वरित उत्तरे देते, ज्या उत्तरांशी तुम्हाला कंपन पातळीवर सुसंगत व्हावे लागते. तुमच्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत याबद्दल तुम्ही नेहमी जागरूक न राहण्याचे कारण म्हणजे सामान्यतः तुमच्या मागण्यात पायरी 1 आणि तुमच्या अनुमती देण्यात पायरी 3 काही काळाचा अवधी असतो. जरी तुम्ही अनुभवलेल्या विरोधाभासामुळे तुमच्यातून एक स्पष्ट इच्छा निर्माण झाली असली तरी तुम्ही सामान्यतः केवळ त्या इच्छेवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी पुन्हा त्याच विरोधाभासी परिस्थितीवर लक्ष केंद्रित करता ज्याने त्या इच्छेला जन्म दिला होता. आणि असे केल्याने तुमचे कंपन इच्छेपेक्षा त्या इच्छेच्या कारणाबद्दल अधिक असते. उदाहरणार्थ, तुमची कार जुनी होत चालली आहे आणि ती वारंवार दुरुस्ती मागू लागली आहे. आणि जेव्हा तुम्हाला तिचे सौंदर्य कमी झाल्याचे जाणवू लागते तेव्हा तुम्हाला नवीन कारची इच्छा होऊ लागते. आणि नवीन कार जी विश्वासाची भावना आणते तिची तुम्हाला तीव्र इच्छा असल्यामुळे तुमच्यातून इच्छेचा एक झोत बाहेर पडतो आणि स्त्रोत तो पूर्णपणे स्वीकारतो आणि एक प्रकारे त्याला त्वरित उत्तर देतो. परंतु विश्वाच्या नियमांबद्दल आणि निर्मिती प्रक्रियेच्या 3 पायऱ्यांबद्दल तुम्ही जागरूक नसल्यामुळे ती आनंदी आणि ताजी भावना तुमच्यामध्ये फार काळ टिकत नाही. आणि नवीन इच्छेकडे त्वरित लक्ष वळवण्याऐवजी आणि एका सुंदर नवीन वाहनाच्या कल्पनेवर विचार करत राहण्याऐवजी जेणेकरून त्या नवीन कल्पनेशी कंपनाचा सुसंवाद साधता येईल, तुम्ही सध्या तुमच्याकडे असलेल्या वाहनाकडे वळता आणि तुम्हाला नवीन कार का हवी आहे याची कारणे सांगू लागता. ही जुनी कार आता मला समाधान देत नाही असा तुम्ही निष्कर्ष काढता, परंतु हे तुमच्या लक्षात येत नाही की तुम्हाला समाधान न देणाऱ्या कारकडे पाहून तुम्ही तुमची कंपनी पुन्हा तिच्याशीच जोडत आहात, तुम्हाला हव्या असलेल्या नवीन कारशी नाही. मला खरोखरच नवीन कारची गरज आहे असे तुम्ही त्या जुन्या कारचे डेंट्स, तुटलेले भाग आणि संशयास्पद कामगिरीचे विश्लेषण करताना स्पष्ट करता. गरजेच्या प्रत्येक विधानासह आणि नवीन कारच्या समर्थनासह तुम्ही अनवधानाने तुमच्या असमाधानकारक परिस्थितीच्या कंपनाला अधिक मजबूत करता आणि असे करून तुम्ही स्वतःला तुमच्या नवीन इच्छेपासून विसंगत ठेवता आणि तुम्ही जे मागत आहात ते स्वीकारण्याच्या स्थितीपासून दूर राहता. जोपर्यंत तुम्ही एखाद्या परिस्थितीशी संबंधित आपल्याला काय नको आहे याबद्दल अधिक जागरूक असता तोपर्यंत तुम्हाला जे हवे आहे ते तुमच्याकडे येऊ शकत नाही. दुसऱ्या शब्दांत, जर तुम्ही प्रामुख्याने तुमच्या सुंदर नवीन कारबद्दल विचार करत असाल तर ती खरोखरच तुमच्याकडे येण्याच्या मार्गावर आहे. परंतु जर तुम्ही प्रामुख्याने तुमच्या सध्याच्या संशयास्पद कामगिरीच्या कारबद्दल विचार करत असाल तर तुमची नवीन कार तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. तुमच्या नवीन कारबद्दल विचार करणे आणि जुन्या कारबद्दल तक्रार करत राहणे यातील फरक ओळखणे कठीण वाटू शकते, परंतु एकदा का तुम्ही तुमच्या भावनिक मार्गदर्शन प्रणालीबद्दल जागरूक झालात की हा फरक तुमच्यासाठी सोपा होईल. तुम्ही प्रत्येक इच्छा निर्माण करण्यासाठी गुरुकिल्ली कशी फिरवता एकदा तुम्हाला हे समजले की तुमचे विचार तुमच्या आकर्षणाच्या केंद्राशी जुळतात आणि तुम्हाला कसे वाटते यावरून तुमच्या अनुमतीची किंवा विरोधाची पातळी दिसून येते की तुम्ही तुम्हाला हवी असलेली कोणतीही गोष्ट निर्माण करण्यासाठी गुरुकिल्ली फिरवता. एखाद्या गोष्टीबद्दल सतत सकारात्मक भावना ठेवून तुमच्यासोबत काहीतरी वाईट घडणे शक्य नाही, ज्याप्रमाणे एखाद्या गोष्टीबद्दल सतत वाईट वाटून काहीतरी चांगले मिळणे शक्य नाही. कारण तुम्हाला कसे वाटते यावरूनच तुम्ही तुमच्या नैसर्गिक कल्याणाला अनुमती देत आहात की नाही हे स्पष्ट होते. जरी आजाराचा कोणताही स्रोत नसला तरी तुम्ही असे विचार उत्सर्जित करू शकता जे तुमच्या आरोग्याच्या नैसर्गिक प्रवाहाचा स्वीकार करत नाहीत, ज्याप्रमाणे कमतरतेचा कोणताही स्रोत नसतानाही तुम्ही असे विचार उत्सर्जित करू शकता जे तुमच्या समृद्धीच्या नैसर्गिक प्रवाहाचा स्वीकार करत नाहीत. कल्याण, वेलबिंग सतत तुमच्या मार्गावर असते आणि जर तुम्ही ते कमी करणारे किंवा त्यावर मर्यादा आणणारे विचार शिकलात नाही तर तुम्ही तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्याचा अनुभव घ्याल. तुम्हाला हव्या असलेल्या कोणत्याही गोष्टीच्या संदर्भात तुम्ही सध्या कोणत्या बिंदूवर आहात याने फरक पडत नाही. तुम्हाला कसे वाटते याकडे लक्ष देऊन आणि तुमच्या विचारांना अधिक चांगल्या कल्याणाच्या विचारांकडे वळवून तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या नैसर्गिक कल्याणाशी सुसंगत असलेले कंपन प्राप्त करू शकता. लक्षात ठेवा, शुद्ध आणि सकारात्मक भौतिक ऊर्जेचा विस्तार म्हणून तुमचा स्वतःशी जितका जास्त कंपनाचा सुसंवाद असेल तितके तुम्हाला अधिक चांगले वाटेल.
उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचे कौतुक करत असता, तेव्हा तुम्ही खरोखर कोण आहात याच्याशी कंपन सुसंवादात असता. जेव्हा तुम्ही कोणावर किंवा स्वतःवर प्रेम करता, तेव्हा तुम्ही खरोखर कोण आहात याच्याशी कंपन सुसंवादात असता. परंतु जर तुम्ही स्वतःमध्ये किंवा दुसऱ्यामध्ये कमतरता शोधत असाल, तर तुम्ही त्या क्षणी असे कंपन उत्सर्जित करत असता जे तुम्ही खरोखर कोण आहात याच्याशी सुसंगत नसते. आणि तुम्हाला जाणवणारी नकारात्मक भावना हाच तुमचा संकेतक आहे की तुम्ही विरोधाचे कंपन निर्माण केले आहे आणि तुम्ही तुमच्या भौतिक आणि अभौतिक अस्तित्वामधील कनेक्शन स्वीकारत नाही आहात. आम्ही सहसा तुमच्या त्या अभौतिक भागाचा उल्लेख तुमचे अंतरंग इनर बीइंग किंवा तुमचा स्त्रोत सॉर्स म्हणून करतो. तुम्ही त्याला स्त्रोत ऊर्जा म्हणा किंवा जीवनशक्ती म्हणा, याने फरक पडत नाही. परंतु तुम्ही त्याच्याशी पूर्ण कनेक्शन कधी स्वीकारत आहात आणि कधी त्यावर कोणत्या तरी प्रकारे मर्यादा आणत आहात याबद्दल जागरूक असणे महत्त्वाचे आहे. आणि तुमच्या भावना या त्या कनेक्शनच्या अनुमतीच्या किंवा विरोधाच्या पातळीच्या सततच्या संकेतक असतात.